बॅडमिंटन खेळताना मला इंजुरी झाली, त्याच्यामुळे मला चालताही येत नव्हतं. एका डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही इथून पुढे कुठल्याही प्रकारचा व्यायाम करायचा नाहीये. पण मला थोडंसं एक खंत वाटायची की माझं स्वतःच वजन 95 किलो आहे, मी लोकांना का सल्ला देऊ ना आता, म्हणजे तो मला अधिकारच नाहीये. माझे घरातले मामा, 2 मामा, आजी आजोबा डायबिटीसच्या खूप वर्स्ट कॉम्प्लिकेशन्सनी गेले. त्यामुळे मी एक ठरवलं की खून गाठच बांधली, काही करून मला वजन कमी करायचंय, मला फिट व्हायचंय. तुम्हाला सांगतो, जवळजवळ मी 81 किलोमीटरचे मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन पूर्ण केलाय. नुसतंच तुम्ही रेस पळायचे नाहीये, तुमचं ट्रेन चांगली वाढली पाहिजे, प्रोटीनयुक्त व्यवस्थित आहार खावा, बॅलन्स डाएट खावा, हायड्रेशन चांगलं ठेवा, महत्वाचं रोजच्या प्राणायाम करा, चाला, आणि महत्वाचं कसं, चांगले मित्र जोडा. तुमचे जे संध्याकाळचे मित्र आहेत ते संध्याकाळचे मित्र तोडा आणि सकाळचे मित्र जोडा. वापरणारं तेल कुठलं वापरा हे नाहीये. कढई तेल वापरतो मी, सफोला वापरतो मी, हे वापरतो, त्याला महत्व नाहीये. सफोला तेल किंवा हे तेल नुसती नावाला आहे. ज्याचं माइंड स्ट्रॉंग तो कुठलीही रेस पूर्ण करू शकतो. कमॉन इंडिया, कमॉन इंडिया असं लोक ओरडत असतात. तुमच्या हातामध्ये भारताचा झेंडा असतो, झेंडा घेऊन तुम्ही ती रेस फिनिश करत असता आणि एक इतकं प्राऊड फिलिंग असतं की आपण आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी आपण रिप्रेझेंट करतो आपल्या इंडियाला. नमस्कार मंडळी, मॅड्सबरी टॉक्सवरच्या आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये 90 किलोमीटर, रफली 90 किलोमीटरची कॉम्रेड मॅरेथॉन ज्यांनी पूर्ण केलेली आहे नुकतीच, ते सातारचे डॉक्टर सुधीर पवार सर आपल्यासोबत पॉडकास्टमध्ये गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत. आणि त्यांचा हा कॉम्रेड मॅरेथॉनचा प्रवास कसा होता याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. डॉक्टर साहेब, पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. डॉक्टर साहेब, ज्यावेळी सातारा हिल मॅरेथॉन सुरुवात झाली, म्हणजे काल आपले सातारा हिल मॅरेथॉनचे फाउंडर संदीप काटे सर यांच्यासोबत सुद्धा पॉडकास्ट झाला आणि त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी हिल मॅरेथॉनच्या दृष्टीनं कळाल्या. तर तुमचा फिटनेसकडे प्रवास कसा सुरू झाला, की केव्हा पहिल्यापासूनच चालू होतं की नाही मी फिट राहिलं पाहिजे, मी व्यायाम करतोय, मी रनिंग करतोय, मी सायकलिंग करतोय, असं काय होतं तुमचं? ऍक्च्युली मी 1999 साली दवाखाना मेळा या ठिकाणी चालू केला. मी बघत होतो की बरेचसे लोक येतात आपल्याकडे, पेशंट म्हणून येतात. तर पेशंट्सना खूप प्रकारचे आजार आहेत, खूप विकार आहेत. डायबिटीस आहे, कुणाला स्ट्रोक आहे, कुणाला कॅन्सर आहे, किंवा कुणाला ओबेसिटीमुळे बरेचसे आजार झालेले आहेत. पण ते ऍक्च्युली सगळ्याचं रूट कॉज होतं तुमचं डाएट किंवा व्यायामाचा अभाव, बेसिक होतं. आणि आम्ही लोकांना सल्ले द्यायचो की अरे तू किती जाड झालायस किंवा किती तुझा आजार वाढलाय, तर तू एक काम कर, तुझं कोलेस्ट्रॉल वाढले ना, तू व्यायाम कर, तू जरा बारीक हो. पण मला थोडंसं एक खंत वाटायची की माझं स्वतःच वजन 95 किलो आहे, मी लोकांना का सल्ला देऊ ना आता, म्हणजे तो मला अधिकारच नाहीये की मी लोकांना असा सल्ला देऊ शकतो. बरोबर. तर ते एक सारखी मनात खंत होती की आपण जर सल्ला द्यायचा तर आपण फिट असलं पाहिजे. तर त्यामुळे असं वाटायचं की आपण ह्या फिटनेसकडे वळलं पाहिजे. महत्वाचं आपण जर स्वतः लोकांना आपल्या कृतीतून जर करून दाखवलं, म्हणजे आपण स्वतः पळतोय म्हणजे आपला समाज पळू शकतो. बरोबर. तर त्या दृष्टीनं मला असं वाटलं की आपण जर स्वतः ऍक्टिव्ह राहिलो तर लोक आपले ऍक्टिव्ह होऊ शकतील किंवा पेशंट्स पण आपले ऍक्टिव्ह 100% होतील. त्याचबरोबर दुसरं एक असं कारण होतं की आमच्या घरामध्ये डायबिटीसची हिस्ट्री खूप होती. आईकडे डायबिटीसची स्ट्रॉंग हिस्ट्री असल्यामुळे आणि 99 ते साधारण 2001च्या दरम्यान माझे घरातले मामा, 2 मामा, आजी आजोबा डायबिटीसच्या खूप वर्स्ट कॉम्प्लिकेशन्सनी गेले आणि ते माझ्यासमोर गेले, म्हणजे अगदी. तर ते मी समोर बघितलेलं होतं आणि माझं असं झालं की माझं स्वतःच वजन, मी 95 किलो आहे आणि 100% मी डायबिटीसमध्ये लँड होणार. आणि आपल्याला जर हिस्ट्री आहे तर मला माहिती होतं की हे जेनेटिक आजार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला 100% हे तुमच्या डायबिटीसमुळे कॉम्प्लिकेशन उद्या होणारच आहे. तर हे मला नकोय, काहीही करून मला यापासून लांब राहायचंय. त्यामुळे मी एक ठरवलं की खून गाठच बांधली, काही करून मला वजन कमी करायचंय, मला फिट व्हायचंय. त्या दृष्टीने मी यामध्ये प्रवेश केला. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे तुमचा वर्कआउटचा प्रवेश झाला. तुम्ही मगाशी बोलत असताना सांगितलं की पहिल्यांदा स्विमिंग केलं, त्याच्यानंतर बॅडमिंटन केलं, त्याच्यानंतर स्पाइन इंजुरी झाली. या सगळ्यांमधून आपण परत रनिंग करू शकतो. म्हणजे पहिल्यांदा तो जो स्पाइन इंजुरीचा पार्ट होता तिथं मेंटली पण ब्रेकडाऊन झालं असेल की आता कसं करायचं, आता काय करायचं, आणि ज्या हेतून ही सगळी जर्नी सुरू केली तोच हेतू कुठेतरी स्टॉप झाला किंवा ब्रेक लागला असेल. तिथून स्वतःला सावरण्यासाठी आणि ती मेंटॅलिटी स्ट्रॉंग करण्यासाठी काय केलं, किंवा काय ती मेंटल फेज काय होती तुमची? मी सुरुवातीला स्विमिंग जे चालू केलं ते माझे गुरु आहेत, जे एज्युकेशनल गुरु पण आहेत आणि हे पण आहेत, डॉक्टर देवेकर. त्यांनी सांगितलं की अरे काय जाड झालायस, किती तू दिसतोयस, ओबड दिसतोयस,
जरा बाहेर ये म्हणून आम्ही नाक्यावरती रजत तरी तलाव होता त्या ठिकाणी चालू केलं पहिल्यांदा. स्विमिंग पण येत नव्हतं मला. ओके. स्विमिंग येतच नव्हतं. सरांनी आपलं धरून शिकवलं मला की हे असं असं स्विमिंग कर. मग फ्रीस्टाईल वगैरे काही माहित नव्हतं. हळूहळू ते यायला लागलं. स्विमिंग कंटिन्यू व्हायचं. पण एक व्हायचं की स्विमिंग करून घरी गेलं की भूक लागायची आणि मग ओव्हर इटिंग व्हायचं. ओके. मग ते वजन उलट कमी व्हायच्या वेळी वाढायलाच लागलं. तो प्रवास साधारण 2002 ते 5 पर्यंत हा चालू राहिला. 2005-6 पर्यंत हे काय मला असं वाटलं हे काय खरं नाहीये, म्हणजे आपण जे चाललंय ते चुकीच्या दिशेने चाललंय. मग म्हटलं आपण काहीतरी ऍडिशन करू. काही माझे मित्र बॅडमिंटन खेळायचे त्यावेळेला. मग म्हटलं बॅडमिंटन आपण चालू करू. मग बॅडमिंटन फारसं येत नव्हतं चांगलं, तेही शिकून घेतलं. सुरुवात केली. खाली कृष्णनगरला एक क्लब आहे त्या ठिकाणी चालू केलं. त्यानंतर स्टेडियमला बॅडमिंटन खेळलो. भरपूर स्पर्धा वगैरे खेळल्या. बऱ्याच ठिकाणी बक्षीसही मिळाली बॅडमिंटनमध्ये. 2012-13ची अंदाची गोष्ट असेल त्यावेळेला बॅडमिंटन खेळताना मला इंजुरी झाली. म्हणजे अक्षरशः असं झालं की स्पाईनला डिस्क बल्जिंग झालं. L4 L5 मध्ये डिस्क मागे सरकली. त्याच्यामुळे मला चालताही येत नव्हतं. असंही वेदना मला होत होत्या. म्हणजे गाडी चालवणं तर लांबच, कसं तरी बसून मी गाडीत मेडायला जायचो, परत यायचो. खूप वेळ रेस्ट पण घेतली. पण माझं सगळं उमेद हरलेली. म्हणजे माझं एक ड्रीम गेम होता तो बॅडमिंटन म्हणजे त्यावेळेला, की मला असं ते कंटिन्यू गेम म्हणजे इतकं माझा मनापासून मला आवडायचं बॅडमिंटनचा, तो आता मला खेळता येणार नाही असं मला हे वाटलं. त्यामुळे मी खूप दुःखी झालो की मला निराश झालो. मग थोडं फिजिओथेरपी घेतली. फिजिओथेरपी पाण्यामध्ये वॉकिंग वगैरे केलं. त्यांनी हळूहळू रिकव्हरी व्हायला लागली. पण म्हटलं आता आपण फिट होत नाही, म्हणजे आपण चुकीच्या दिशेने चाललोय. आणखी मला असं वाटलं की वजन परत वाढायला लागले माझं. पण मग त्यावेळेला मला योग गुरु भेटले आमचे एक देवर्षी सर म्हणून सातारमध्ये. तर ते भेटले. तर ते म्हणले की तुम्ही योगा चालू करा. त्यांच्याकडे पॉवर योगा होता. पॉवर योगा नावाचा योगा होता. मग ते चालू केलं. पण जे पेन आहे स्पाईनचं पेन होतं थांबत नव्हतं. खूप जण म्हणायचे की तुम्ही ऑपरेट करून घ्या. एका डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही इथून पुढे कुठल्याही प्रकारचा व्यायाम करायचा नाहीये. अक्षरशः तुम्ही व्यायाम बंद करणं गरजेचं आहे. तुम्ही वर्कआउट कुठलेही करायचे नाहीयेत. एकदम शांत राहायचं. फक्त वॉक केलंच चालेल, थोडंसं स्विम केलंच चालेल, एवढं सांगितलेलं. माझ्या डोळ्यासमोर म्हणजे असं दिसत होतं की आता काय खरं नाही. म्हणजे आपण एक कॉमन माणूस होणार, म्हणजे आपण आपल्याला ओव्हरवेट होत जाणार, हळूहळू आजार लागणार, म्हणजे हे डोक्यासमोर दिसत होतं. 2013-14ची गोष्ट असेल. माझा योगा तर चालूच होता. योगा सिन्सिअरली 1-1.5 तास करायचो मी. प्राणायाम करायचो, मेडिटेशन करायचो चांगलं. प्राणायामामुळे रिलॅक्सेशन खूप झालं. पॉझिटिव्ह एनर्जी तयार झाली चांगली प्रकारची. मग एक मनात जिद्द आली की आपण ह्यातनं काहीतरी बाहेर पडलं पाहिजे. मग पळता पळता असं वाटलं की सातारा हिल मॅरेथॉन लोक बरेच पळतात. 2014ची गोष्ट असेल. मी फॉर्म भरायला गेलो आणि ते अगदी शेवटचा दिवस होता. फॉर्म दिला आणि ते म्हणले संपली मुदत तुमची. ते राहिले फॉर्म तसंच राहिला. मग काय त्या वर्षी काहीच केलं नाही. 2015 साली मी फॉर्म भरला आणि त्यावेळेला ऑफलाईन फॉर्म होते, ऑनलाईन फॉर्म नव्हते. मग फॉर्म भरला आणि पहिली सातारा हिल मॅरेथॉन 2015ला पळालो. म्हणजे कसं की काय त्यावेळेला डायरेक्शन नव्हती, काय नव्हती. स्वतः पळायचं, हातामध्ये बॉटल घ्यायची आणि पळ सुटायचं. त्याला काय ट्रेनिंग वगैरे काय माहित नव्हतं, काय नव्हतं. मग आपलं ती मॅरेथॉन केली. मग थोडंसं मॅरेथॉन केल्यानंतर मला असं वाटलं की आपण स्वतः पळतोय, आपले 1-4 मित्र घेऊन पळावेत. आमचा एक 4-5 जणांचा मित्र एवढा छान झाला की ते असे मित्र भेटले की त्यातला एक मित्र होता, त्याचं ऑल ओव्हर इंडिया प्रत्येक गावागावामध्ये ऑफिसेस होते त्याचे. तर त्याच्या ऑफिसेस असल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणं, बीप कलेक्शन करणं आणि राहणं हे सोपं जायचं. मग आम्ही धूमधडाकाच लावला त्यावेळेला मॅरेथॉनचा. म्हणजे अक्षरशः 2-2 महिन्याला 1-1 महिन्याला मॅरेथॉन. इथून गोवा, सातारा, हैदराबाद खूप मॅरेथॉन गेले. दिल्ली, तुमच्या अगदी कर्नाटकातल्या म्हणजे सगळ्या मॅरेथॉन पूर्ण केल्या. सातारा आपल्या महाराष्ट्रातल्या तर कोणती मॅरेथॉन सोडलीच नाही. तुम्हाला सांगतो जवळजवळ मी 86-21 किलोमीटरच्या मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन पूर्ण केल्या आतापर्यंत. बापरे. म्हणजे एक पॉइंट आयुष्यामध्ये असा आला होता की जिथं डॉक्टरांनी सांगितले की व्यायाम सगळा सोड आणि त्याच्यानंतर दुसऱ्या पॉइंटला आपण मॅरेथॉन पूर्ण करतो. म्हणजे 2 एक्स्ट्रीम आहेत. मग ज्यावेळी पहिल्यांदा तुम्ही हिल मॅरेथॉन पूर्ण केली त्यानंतरचं फिलिंग काय होतं, कन्सिडरिंग हा सगळा मेंटल पास्ट? त्यावेळेला एक इतकं प्राऊड फिलिंग होतं की मी 21 किलोमीटर पळू शकलो. त्यावेळेला माझा फोटो आहे, डोक्यावर टोपी घेतलेला आणि मी नाक्यावरती फिनिश करताना अगदी 500 मीटर राहिले. पण माझे जे मेंटल बॅरियर्स किंवा माझा जो मनातल्या ज्या आतापर्यंतचे सगळे जे निगेटिव्हिटी होती ती त्या
फोटोमध्ये दिसते, संपलेली आहे पूर्णपणे. म्हणजे मी नवीन युगामध्ये प्रवेश केलेला असं मला त्या फोटोकडे मी असं फोटो अजून मी ठेवलेला आहे की तो फोटो अजून मी आदर्श म्हणून मानतो की मी त्या ठिकाणी ब्रेक केलं सगळ्या आतापर्यंत गोष्टी, की ज्या काही 3-4 वर्षामध्ये निगेटिव्ह झालेल्या किंवा मी आता म्हणजे मेंटली पूर्ण हॅरेस झालेलो होतो. म्हणजे असं वाटलेलं की आता सगळं संपलंच. त्यातून मी बॅरियर ब्रेक करून एक नवीन विश्वात प्रवेश केला असं मला वाटत होतं त्या ठिकाणी. खुदी का कर बुलंद इतना हो की. हो हो. अच्छा. आणि मग 86 मॅरेथॉन्स, हाफ हिल मॅरेथॉन किंवा हाफ मॅरेथॉन्स हो. झालं, यातून आपण डायरेक्ट आफ्रिकेत जायचं आणि रफली 90 किलोमीटर पाळायचं. हे कसं काय डोक्यात आलं? त्याच्या मागची थॉट प्रोसेस काय होती? त्यानंतर काय झालं की आम्ही फुल मॅरेथॉन केली. म्हणजे 2017ची असेल अंदाजे. मुंबईला असते 42 किलोमीटरची फुल मॅरेथॉन केली. फुल मॅरेथॉन म्हणजे 42 किलोमीटर. असं वाटलं की 21 पळतोय, 42 काय अवघड नाहीये. 21 काहीच अवघड नाही ना. पण खरोखर म्हणजे तिथं अक्षरशः कस लागला. म्हणजे पहिले मॅरेथॉन पळालो, पण शेवटी ठरवलं की इथून पुढे कुठल्याही मॅरेथॉन करायचे नाहीत, बास. बापरे. हा, म्हणजे साधारण 30-35 किलोमीटरला असेल. मी आमच्या सातारमधले डॉक्टर मित्र मी गेलेलो. हे म्हणलं आपण परत इकडे येणार नाही बाबा, कुठल्याच मॅरेथॉन करायचे नाहीत. म्हणजे पूर्णपणे संपलेलंच त्या ठिकाणी. आणि कसं बस 5 तासाच्या आसपास पहिली मॅरेथॉन पूर्ण केली. पण ते कसं असतंय, मॅरेथॉनची गंमत अशी असते, मॅरेथॉन पळताना वाटतं की नको 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 आपण करायला नको, आणि फिनिश झाल्यानंतर जे मेडल मिळतं किंवा जो प्राऊड फिलिंग असतो किंवा जो तुम्हाला स्वतःलाच गर्व वाटतो की मी काहीतरी मोठं केलेलं आहे असं. म्हणजे आपण आय हॅव डन इट, स्वतःचा अभिमान वाटतो. मी 42 किलोमीटर पळून आता मी फिनिश करून आलोय आणि मी अजून स्ट्रॉंगली उभा आहे. माझा हार्ट, माझी सिस्टीम ऑल ओव्हर सगळ्यांनी सपोर्ट करून मी आता छानपैकी उभा आहे. मी रिकव्हरी छान झालेली आहे आणि त्यानंतर मी करू शकलो. मग ते एक प्रकारचं व्यसनच लागतं की आपल्याला आता हे होते म्हणजे पुढचंही होईल 100%. मग ते असे रजिस्टर करत मग मी जवळजवळ 23 फुल मॅरेथॉन केल्या. म्हणजे 86 हाफ वेगळ्या. हा, 86 हाफ वेगळ्या, 42च्या 23 केल्या. बर. त्यानंतर असं झालं की आमचे मित्र डॉक्टर आदिश पाटील यांच्या मी कॉन्टॅक्टमध्ये आलो 2017च्या डिसेंबरच्या आसपास. ते म्हणाले काय पळतोय म्हणले नुसता, म्हणले सायकलिंग स्विमिंग तरी करा म्हणले काहीतरी. म्हणले एक गेम असतो ट्रायथलॉन नावाचा, त्यामध्ये 2 किलोमीटर स्विमिंग, 21 रनिंग आणि 90 सायकलिंग असतं. हे म्हणलं आपल्याला जमणार नाही असलं काय. नाहीच म्हणलं, तुम्ही करा, तुमचं तुम्ही करा. म्हणलं जमतंय रे, बघू तरी. मग आम्ही सायकली जुन्या काढल्या आणि आपलं इकडं मेढा रोडला गेलो. त्यावेळेला जुन्या सायकली होत्या एकदम. सगळेजण पुढे गेले, मी आपलं मागं मागं हळूहळू गेलो. मला त्यावेळेला माहितच नव्हतं गिअर बदलायचे असतं ते सायकलचे. ओके. म्हणजे ते कसं बसं गेलो तिथपर्यंत आणि सगळ्यांच्या मागे आलो. पण त्यानंतर मी सायकल बदलली. मग ते सायकलिंगचं खूप मोठं ऍडिशन लागलं मला. मग इकडं खंबाटकी घाटामध्ये जायचो, खंबाटकी घाट पूर्ण करून यायचो. कधी 100, कधी 100, 150 किलोमीटर सायकलिंग केलं. हा, सकाळी उठायचं, सायकलिंग करायचं आणि परत आपल्या ओपीडीला जायचं, असं चालू केलं. मग पहिल्यांदा मी कोल्हापूरची ट्रायथलॉन पूर्ण केली. मग तो म्हणला आता कोल्हापूर केली त्यानंतर आपण हे करूया, दुबईची आयर्नमॅन करूया, हाफ आयर्नमॅन. मग त्यावेळेला मी दुबईची हाफ आयर्नमॅन केली. अतिशय चांगल्या टाइम मध्ये दुबईची हाफ आयर्नमॅन केली. म्हणजे 6 तास आणि 12 मिनिटाच्या आसपास मी दुबईची हाफ आयर्नमॅन केली. खूप टफ वातावरण होतं त्यावेळेला, ह्युमिड हॉट वातावरण होतं. मग त्यावेळेला ती मी दुबईची हाफ केली. दुबईची हाफ आयर्नमॅन केल्यानंतर खूप छान कौतुक झालं. लोकांना असं वाटतं की आयर्नमॅन झालो. पण एक मनात खंत होते की हे काय आयर्नमॅन म्हणजे खरं हे आयर्नमॅन नाहीये, म्हणजे हे हाफच काय मजा नाहीये. आयर्नमॅन हे ऍक्च्युली मी खूप अभ्यास केला. आयर्नमॅन म्हणजे काय, फुल डिस्टन्सलाच आयर्नमॅन म्हणतात. त्यांनी एक कॉम्प्रोमाइज म्हणून हाफ आयर्नमॅन नाव दिले की तुम्ही आयर्नमॅन म्हणू शकता म्हणून त्याला. मग मी ठरवलं की आता हाफ होते म्हणले फुल काय अवघड आहे. घरात सांगितलं असं की मी आता फुल करणार आहे आयर्नमॅन. घरातले इतके ओरडले की तुझी तब्येत एकतर बारीक होत चालली, वीक होत चाललायस आणि तू असं करू नकोस, करायचं नाही म्हणजे नाहीच करायचं. घरातल्यांनी खूप विरोध केला. विरोध करणाऱ्यांमध्ये कोण कोण होतं? महत्वाची आई एकतर डायबिटीसने आजारी आणि तिला वाटायचं की ह्याला काहीतरी त्रास होईल आता किंवा ह्याला काहीतरी हे म्हणजे आरोग्याला हे काहीतरी घातक करेल, खूप लॉंग डिस्टन्स करतोय म्हणल्यानंतर. तर तिने बघितलेलं ना हाफ आयर्नमॅनला किती कस लागलाय आणि फुलला किती कस लागेल. मग तसं झाल्यानंतर मग काय झालं की एक दिवस आमचं हे झालं, मी आणि माझे मित्र होतो की ठरवलं की करायचे रे आपण, करू म्हणले फुल आयर्नमॅन, काय अवघड नाहीये आणि करून दाखवू म्हणलं. पण ह्याला कोचिंग घ्यायला लागेल किंवा हे करायला लागेल. कोचिंगचा खर्च महिन्याला एक 10,000 रुपये सांगितलं एकाने, दर महिना 10,000 रुपये. अरे म्हणले हे एवढं करण्यापेक्षा आपण काहीतरी स्वतः त्याचं न्यूट्रिशन करू, त्याचं डाएट घेऊ तेवढ्या पैशाचं आणि
स्वतः करू म्हणलं. मग एक दिवस गेलो, आम्ही चहा पीत बसलेलो. म्हणलं बघ रे, हे कोपनहेगनचे आयर्नमॅन आहे डेन्मार्कमध्ये, ओपन तर कर. केली, बसलो. काय डोक्यात आलं, क्लिक बटन दाबलं, क्रेडिट कार्डची एंट्री केली आणि रजिस्टर करून टाकली. रजिस्टर केलं, माझ्या म्हणजे ते कळलंच नाही मी रजिस्टर कधी केलं. डायरेक्ट रजिस्टर केलं आणि अरे मी केलं म्हणलं रजिस्टर, तू पण कर. मग मित्र आम्ही दोघांनी रजिस्टर केलं आणि घरी घेऊन जाऊन सांगितलं. सगळ्यांनी कपाळाला हातच लावला. म्हणले आता काय, तू म्हणले रजिस्टर केलं तरी पण जायचं नाही म्हणले. अच्छा. मग असं झालं, एक 15-20 दिवस, महिना गेला तसंच. आणि एक दिवस सायकल काढली. सायकल माझ्याकडे साधारण हेच होती, मेरिडाची सायकल होती. उठलो आणि सकाळी 3-3:30ला उठलो, सायकल काढली, लाईट वगैरे सायकलला लावली आणि डायरेक्ट इथून कराडच्या दिशेनं गेलो. कराडच्या पुढे साई इंटरनॅशनल हॉटेल आहे, कोल्हापूरच्या टोल नाका आहे. ओके. तिथपर्यंत गेलो आणि तिथून डायरेक्ट घरी माघारी आलो. अंतर झालं 190 किलोमीटर पहिल्या शॉटला. पहिल्या शॉटला 190 किलोमीटर म्हणजे घरच्याने डोक्याला कपाळाला हात लावला. हा 11 वाजता घरी आलाय आणि 190 किलोमीटर करून आलाय. सगळ्यांनी साष्टांग नमस्कार केला. म्हणले कर तू, म्हणले पण जपून कर म्हणले, तुझी कॅपॅसिटी वेगळीच आहे म्हणले. मग त्यानंतर तो प्रवास चालू झाला. कोचिंग तर काय कोणाचं घेतलेलं नव्हतं मी, पण मित्र चांगले भेटले. म्हणजे ऑल ओव्हर इंडियातले लोक मित्र असे भेटायचे की तू हे कर ते कर. ज्यांनी आयर्नमॅन केलेले आहे त्यांची नावं शोधून काढली, त्यांच्या ओळखी करून घेतल्या, फेसबुकवरून त्यांना फ्रेंड करून घेतलं, त्यांचे नंबर काढले. काही काही जणांना आम्ही जाऊन भेटलो, हा रूट कसा आहे, तो रूट कसा आहे. मग त्यांच्याकडून आम्ही कोचिंग पण घेतलं. पुण्यातल्या काही मित्र आहेत, अंजली भालिंगे म्हणून मॅडम आहेत पुण्यातले, त्यांनी आयर्नमॅन केलेली आहे, त्यांचंही चांगलं मार्गदर्शन मिळालं. मग त्यांनी सांगितलं की असं असं डाएट घ्या, असं असं तुम्ही वर्कआउट करा. प्रवास चालू झाला आमचा. मग आम्ही डेन्मार्कला गेलो. डेन्मार्क या ठिकाणी आम्ही स्वतःच्या सायकली घेऊन गेलो. सायकल घेऊन गेल्यानंतर प्रवास असा होता की आमच्या ऍक्च्युअली सायकलला तुम्हाला एक बॉक्स मिळतं, ते बॉक्समध्ये घेऊन जायचं असतं. पण झालं कसं, ते बॉक्स मिळालंच नाही आम्हाला. आम्ही ते सायकलचे जे आडवं मोठं बॉक्स असतं, साधारण एक 7 फूट लांब असतं आणि छोटं उभं बॉक्स असतं कार्डबोर्डचं, त्या बॉक्समध्ये सायकल पॅक केलं आणि नेलो. पण ते फ्लाईटमधून नेणं आणि त्या ठिकाणी उतरवणं इतकं त्रासदायक झालं आम्हाला. म्हणजे त्यामध्ये त्याच्यावर पूर्ण एक मोठं आपण रामायण झालं मोठं. ते कसं बसं नेलं, तिथं आम्ही उतरवली सायकल. आयर्नमॅनला गेलो. साधारण 16 तासाचा वेळ दिला होतो आयर्नमॅनसाठी. मी स्टार्ट केलं, ठरवलं की साधारण व्यवस्थित पूर्ण करायचं आपण. पण पाण्यात उतरलो तर पाण्याचं तापमान होतं 10 डिग्री सेल्सिअस. तिथल्या 10 डिग्री सेल्सिअस होतं. पाण्यात उतरलो. पहिल्या एक 200 मीटर गेल्यानंतर माझा गॉगल एका साईडने निघाला. ओके. गॉगल एका साईडने निघाला आणि आता म्हणलं काय, माझं स्विमिंग होत नाही. कारण कसं असतं, एकदा डोळ्यात पाणी शिरलं तुम्हाला समोरचं सायटिंगच होत नाही, समोरचं दिसत नाही. आणि दिसलं नाही की तुम्ही भरकटता अंतर वाढू शकतो त्यामध्ये तुमचं. पण तरी पण ठरवलं, घाबरलो नाही. माझ्या एक मित्राने सांगितलेलं होतं, कुठंही आयुष्यात घाबरायचं नाही म्हणले. एक करायचं फक्त, ज्या ठिकाणी तुझं लागेल किंवा तुला असं वाटेल की तुझं आता काहीतरी 100% काहीतरी वाट लागणार आहे, तर तिथं फक्त हसायचं मोठ्याने. मस्तपैकी पाण्यात हसलो, काय नाही होत म्हणलं. आणि 4 किलोमीटर डिस्टन्स 1 तास 28 मिनिटात पूर्ण केलं. फिनिश करून बाहेर आलो. मस्तपैकी एनर्जी जेल वगैरे घेतले. सायकलिंग चालू केलं तर सायकलचं असं झालं की सुरुवातीचे 3-4 किलोमीटर गेल्यावर लक्षात झालं की जो सायकलची ट्यूब आहे ती बसलेली नाहीये नीट. त्याच्यामध्ये आवाज यायला लागला, खट 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 असा आवाज यायला लागला. आणि आता म्हणलं हे टायर फुटणार 100% आपला. थोडंसं सावकाश सायकलिंग केलं. पण आश्चर्य म्हणजे मी एक प्रार्थना केली, म्हणलं हे टायर फक्त फुटून देऊ नको, टायर फुटलं की संपलं म्हणलं. कारण मी खूप प्रयत्न केले यासाठी आणि सगळं म्हणजे कस लावला यासाठी, म्हणलं माझं हे झालं पाहिजे. पण अक्षरशः तुम्हाला सांगतो 180 किलोमीटर त्या टायरवर, तसल्या ट्यूबवर, म्हणजे बाहेर एक छोटासा त्याचा पार्ट आला होता ट्यूबचा, तशा ह्याच्यावर मी सायकलिंग 180 किलोमीटर 6 तास 40 मिनिटं पूर्ण केलं. ते झालं. त्यानंतर आमचं रनिंग चालू झालं. हे ऍक्च्युअली कंटिन्यू असतं सगळं, तुम्हाला कुठेही थांबायचं नाहीये. जो काय टाइम जाईल तुमचा तो त्या रेसमधून मायनस होतो. ते झालं. त्यानंतर मग रनिंग चालू झालं. रन करताना मग काय झालं की साधारण एक 20-25 किलोमीटर नंतर थकवा यायला लागला जास्त. जागरण माझं खूप झालं होतं, थोडासा स्ट्रेस जास्त पडला होता. 25-30 किलोमीटर गेल्यानंतर खूपच असं थकवा वाढला, म्हणजे झोप जास्त आली. मी म्हणलं आपण एक शवासन करू मस्तपैकी 30व्या किलोमीटरला. एक छान म्हणजे असं वाटलं की करावंच आता शवासन केलं तर मी फ्रेश होईन असं वाटलं. 2 गाड्या होत्या, त्या गाड्यांच्या मध्ये जाऊन झोपलो, शांत पडलो. आणि तेवढ्यात एक त्यांचे रेसमधले ऑर्गनायझर आले आणि ते ओरडायला लागले,
अरे हेल्प हेल्प हेल्प, अँब्युलन्स अँब्युलन्स. म्हटलं अँब्युलन्स असा शब्द ऐकला मी, म्हटलं आता अँब्युलन्स म्हणजे हे उचलणार, आपल्याला डिस्क्वालिफाय करणार, सगळंच संपेल म्हणलं. उठलो आणि परत पळ सुटलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी आरोळी ठोकली आणि सुरुवात केली. साधारण 30 किलोमीटर नंतर मी नॉनस्टॉप शेवटचे मारले आणि 42 पूर्ण करून मी 14 तास 11 मिनिटांमध्ये माझी फुल आयर्नमॅन पहिल्यांदा पूर्ण केली. वा. म्हणजे ते एक फार मोठी अचिव्हमेंट होती त्यावेळेला. म्हणजे खूप वेळा कसं होतं की त्या आयर्नमॅनचा एक प्रवास असा असतो की तुम्ही आयर्नमॅन करताना तुमचे सेन्सर्स असतात त्यांचे, ते सेन्सर, प्रत्येक सेन्सर तुम्हाला क्रॉस करणं गरजेचं आहे. तो सेन्सर जर कुठेही चुकला, कुठेही त्यांचा सेन्सर एखादा जरी मिस झाला तर तुमची आयर्नमॅन फिनिश होत नाही. ओके. तर तुमचा टाइम चालूच राहतो. हा, तो टाइम चालू राहतो. आणि कसं होतं, एखादा लॅब जरी चुकला, चुकून जरी एखादा मिस झाला तरी तुमचं ते टायमिंग पडत नाही. बरोबर. मी फिनिश लाईनला एंट्री केली आणि अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं की समोर दिसलं मला एस पवार 14-11-53. अरे बास म्हणलं, आपण पूर्ण केली. आणि ते इतकं मस्त, ते शेवटचे 100 मीटर असतात. सुधीर पवार, यू आर आयर्नमॅन. मग ते आपण भारताचा झेंडा घेऊन फिनिश करतो आणि फिनिश करून त्या ठिकाणी आपल्याला मेडल वगैरे दिलं जातं. एक खूप मोठं प्राऊड फिलिंग असतं. म्हणजे त्यावेळेला जो काय आनंद होता तो अवर्णनीय होता अक्षरशः. म्हणजे आम्ही अख्ख्या देशातनं मी एकटाच होतो तिथं फिनिश करणार डेन्मार्कला. ओके. ती रेस त्यावेळेला इतकी पॉप्युलर नव्हती, आता ती खूप पॉप्युलर झालेली आहे. मग ते डेन्मार्कला फुल आयर्नमॅन केली मी. त्यानंतर मग असं खूप छान, म्हणजे मस्त वाटलं. सातारामध्ये पण लोकांनी खूप छान कौतुक केलं. पण आता मी म्हणलं आपण आयर्नमॅन करू शकतोय, मग कॉम्रेड पण करायला हरकत नाही. पण असं डोक्यात विचार आला की आता कॉम्रेड म्हणजे काय आहे की 87-90 किलोमीटर पळायचं ते नुसतं. मग झाल्यानंतर, रेस झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आता आपण करू शकतो, काय अवघड नाही, लोकांनी केलेली आहे पहिल्यांदा. पण डायरेक्ट आम्ही रजिस्टर करून टाकली. त्यानंतर एक 6-7 महिन्यानंतर रजिस्टर करून टाकली की आपण करू म्हणलं कॉम्रेड्स. शिवाजी महाराज की जय या शब्दात वेगळीच ताकद आहे. म्हणजे आपण कुठेही असलो, काही असलो तरी आपण तिथून निघू शकतो आपण पटकन. एक मानसिकता आपली कणखर होत जाते. 100%. आणि माझ्या मते तुम्ही सातारमधले पण पहिलेच आयर्नमॅन होतात की ज्यांनी हे सगळं पूर्ण केलेलं होतं. पहिल्यांदाच पूर्ण केलेली होती. आयर्नमॅन मधून परत आता तरी थांबायला पाहिजे ना. झालं की 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉन झालं, 42 किलोमीटर फुल मॅरेथॉन झालं, एक फुल आयर्नमॅन झालं, हाफ आयर्नमॅन झालेलं आहे. इथून पुढे परत अजून नाही थांबायचं, अजून आता कॉम्रेडसाठी जायचं. हा विचार कसा काय येत राहिला डोक्यामध्ये? आम्ही जेव्हा आयर्नमॅन केली त्यानंतर असं झालं की आता शरीर आपल्याला स्वस्त बसून देत नाहीये, काही ना काहीतरी वर्कआउट केला पाहिजे. मग मुंबईची मॅरेथॉन पळालो. मुंबईची मॅरेथॉन मग टाइम बऱ्यापैकी आलेला होता त्यावेळेला. आणि असं ठरवलं की साताऱ्यातून बरेच जण कॉम्रेडसाठी जात आहेत. मग कॉम्रेड्स हे त्यावेळेला थोडी हिस्ट्री वाचली कॉम्रेड्सची कशी आहे किंवा काय आहे. तर जगातली सगळ्यात जुनी मॅरेथॉन आहे ती. ओके. जुनी आणि सगळ्यात प्रसिद्ध आहे. म्हणजे रनिंग करणाऱ्या लोकांची पंढरी म्हणतो ना, तशी ती एक कॉम्रेड्स नावाची मॅरेथॉन आहे. 1921 साली ती मॅरेथॉन चालू झाली. अवघ्या 34-35 लोकांनी चालू केलेली ती मॅरेथॉन. म्हणजे वर्ल्ड वॉर पहिलं जे महायुद्ध आहे त्याच्यातले लोक, जे साऊथ आफ्रिकेतले लोक जे गेले, शहीद झाले, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ती कॉम्रेड्स, ते जे कॉम्रेड्स होते ते त्यांच्या ठिकाणी जे शहीद झालेले, त्या कॉम्रेड्सच्या स्मृतिप्रित्यर्थ ही कॉम्रेड्स नावाची मॅरेथॉन चालू केली. त्यानंतर कंटिन्युअस ती मॅरेथॉन आतापर्यंत चालू आहे. मग ती इतकी चांगली हिस्ट्री असलेलं एक आपण रेस केली पाहिजे असं माझ्या मनात आलं. मग 2019च्या सुरुवातीला मी ती रजिस्टर केली. पण त्यावेळेला रजिस्टर केलेलं त्यावेळेला असं वाटलं नव्हतं की ते काय सोपं आहे. म्हणजे एक वेळ स्विमिंग, सायकलिंग सोपं आहे, पण 87 किलोमीटर पळायचं, ते पण घाटामध्ये पळायचं, ते तर थोडंसं अवघड वाटायचं. आणि कॉम्रेड्स पळणं, त्या ठिकाणी जाणं, तिथलं वातावरण वेगळं आहे, आपलं इथलं वातावरण वेगळं आहे, तिथलं संस्कृती वेगळी आहे, तर आपल्याला ते जमेल का नाही असं खूप शंका होत्या. इन बिटवीन आमचे रनिंगचे शिव स्पिरिटचे जे सर्वेसर्वा शिव यादव सर तेव्हा सातारमध्ये आले. माझं लक खूप मोठं की अगदी पहिल्यांदाच मी सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं. सातारमध्ये सर आले आणि माझं पहिल्यांदा सरांची ओळख झाली. त्यावेळेला मी गोव्याचे आयर्नमॅन करत होतो. ओके. सरांनी अगदी सिम्पल ह्याच्यामध्ये आम्हाला इतकं छान स्ट्रेचिंग घेतलं, वर्कआउट दिले. गोव्याचे आयर्नमॅन अगदी फ्लुएंटली त्यावेळेला पूर्ण केली. मग सर सातारमध्ये सरांच्या अंडर्स माझं ट्रेनिंग चालू झालं. मग ज्यावेळेला मी रेस रजिस्टर केलेली होती त्यावेळेला असं खूप शंका होत्या मनात की करू शकू का नाही, एवढं होते का नाही आपल्याला, 90 किलोमीटर म्हणजे कशी फिनिश होईल माझी आता.
पण शिवसरांचं गायडन्स, ट्रेनिंग, सपोर्ट इतकं छान होता की या गोष्टी सहज वाटायला लागल्या हळूहळू. मग आमचं स्पीड वाढलं त्यामध्ये. मग इव्हन सांगायचं आश्चर्य माझं असं की पहिली मॅरेथॉन जी मी 42 किलोमीटरची केली होती ती 5 तासामध्ये केलेली होती. आणि त्यानंतर मी शिवसरांच्याकडे यायच्या आधी 4 तास 20 मिनिटात कशाची बशी फुल मॅरेथॉन करायचो मुंबईची. ते पण अगदी संपलेलं असायचं त्यावेळेला. एनर्जी डाऊन असायची पूर्णपणे. सरांच्याकडे सुरू केलं ट्रेनिंग आणि कोल्हापूरची मी पहिली मॅरेथॉन पळालो, फुल मॅरेथॉन. त्यावेळेला अगदी ती नवीन रेस होती तिथली. पळालो आणि माझं टायमिंग डायरेक्ट 3:44. 44. हा 3:44 डायरेक्ट पहिल्यांदा सरांच्याकडे आल्यानंतर 6-7 महिन्यानंतर माझं टाइम पडलं. मला आश्चर्य वाटलं 3:44 कसं पडलं माझं. नंतर पुढची रेस पळालो 3:40. त्यानंतर आम्ही गुजरातची रेस पळालो. गुजरातमध्ये अहमदाबादला एक रेस पळालो 42ची. ती कॉम्रेड्सच्या क्वालिफाईंग असतं. म्हणजे कसं असतं, कॉम्रेड्सला तुम्हाला क्वालिफाय व्हावं लागतं. 4 तास आणि 50 मिनिटाच्या तुम्ही जर झाला, फुल मॅरेथॉन तुमची झाली तर तुम्ही त्या कॉम्रेड्ससाठी क्वालिफाय होता. ओके ओके. तर त्याला कसं असतं की तुम्ही कॉम्रेड्सचं ऍक्च्युली 20,000 लोक एका वेळेला पडतात कॉम्रेड्सला. तर 20,000 लोक काय असे एका ठिकाणी बसत नाहीत ना, तर त्यांचे ते सीडिंग असतात. तर जे टॉपचे लोक आहेत जे 3 तासाच्या आत येतात ते सगळ्यात पुढे उभं राहतात ए लाईनला. नंतर कॉम्रेडला ऍक्च्युअली तिथं रेसला. ओके. म्हणजे जे तुमचे मॅरेथॉन टायमिंग असतं, आधी तुम्ही मॅरेथॉन केलेली आहे त्याच्या टायमिंगवर तुमचं किती पुढे उभं राहायचं ते अवलंबून असतं. ओके. 3 तासात येतात ते ए लाईनला असतात. 3 तास ते 3:20 मध्ये असतात ते बी लाईनला असतात. 3:20 ते 3:40 मध्ये असतात ते सी लाईनला असतात. म्हणजे ह्या बऱ्यापैकी पुढे असलेल्या लाईनअप आहेत. आणि त्याचे जे मागचे लाईनअप आहेत ते खूप लांब आहेत. लाईनअप का महत्वाचं आहे कॉम्रेडला, तर कॉम्रेडला असं होतं की तुमचं रेस स्टार्ट होते सकाळी 5:30ला. 5:30ला रेस स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला तुमचं टायमिंग 5:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत फिनिश करायची आहे ती. तसं नाहीये, तुमच्या स्वतःच्या याच्यावर नाहीये की तुम्ही मागं आहे म्हणून तुमचं तिथं टाइम चालू होईल असं नाहीये. त्याचे जो मागे उभा आहे साधारण 1.5-2 किलोमीटर मागे जो उभा असतो एच लाईनला किंवा ई लाईनला, त्याचे 15 ते 20 मिनिटं अक्षरशः वाया जातात फ्रंट लाईनला येईपर्यंत. कारण 20,000 लोक पळताना तो जो मॉब पास होताना तेवढा वेळ जाणार, क्राऊड खूप असते, त्याच्यामुळे तो वेळ खूप जातो त्यामध्ये. त्यामुळे त्यांचा वेळ वाया जातो. आणि आमचं कसं होतं की आमचं मॅरेथॉन टायमिंग चांगलं होतं. माझी जी ह्याची अहमदाबादची मॅरेथॉन झाली ती 3:27 मध्ये झाली 42 किलोमीटर पहिल्यांदाच. ओके. सब 3:30 नावाचं एक आमचं स्वप्न असतं म्हणजे रनिंग करणाऱ्या लोकांचं. 3:30 जो करतो म्हणजे एक वेगळंच हे असतं त्याला. तर माझी 3:27 मध्ये पहिलीच झाली माझी ती. त्यामुळे माझं सीडिंग होतं सी म्हणजे अक्षरशः आमच्याला स्टार्टिंग लाईन समोर दिसत होती. तर त्याच्यामुळे ते सोपं झालं आम्हाला की आमचा फार टाइम जात नाही ना त्यामध्ये. बरोबर. त्याच्यामुळे ते हे अहमदाबादची पूर्ण केली ती. आणि मग कॉम्रेडला त्या ठिकाणी गेल्यानंतर असं वाटलं की आता फार अवघड नाहीये. म्हणजे त्याच्या अगोदर थोडंसं काय झालं की कॉम्रेडला त्याच्या आधी एक साधारण जून मध्ये असते कॉम्रेड्स. आणि जानेवारी डिसेंबरच्या 1 तारखेच्या दरम्यान आदल्या डिसेंबरच्या आमच्या एक लक्षात आलं की शिवसर मला म्हणले की महाबळेश्वरला एक रेस आहे, एक महाबळेश्वर इंडिया मॅरेथॉन नावाची, एक प्रॅक्टिस म्हणून तुम्ही करताय का बघा म्हटले करून. तर साधारण असं वाटलं की आता महाबळेश्वर इंडिया मॅरेथॉन 90 किलोमीटर कसं करायची, पण म्हटलं प्रॅक्टिस म्हणून करू, जेवढं होईल तेवढं होईल. 70ला फिनिश, 70ला सोडू किंवा 60ला सोडू, जेवढं होईल तेवढं करायची. मग त्याचं प्रॅक्टिस सुरू केलं पाहिजे ना. 3च महिने होते फक्त. म्हणजे फेब्रुवारीच्या 5 तारखेला ती रेस होती आणि डिसेंबरच्या 1 तारखेला ठरवलेलं आम्ही. ऍक्च्युली हे लॉंग डिस्टन्स रेसेस करायचे म्हणजे तुम्हाला 6 ते 7 महिने अगोदर तयारी करायला लागते. ओके. पण ती आमची काही तयारी तेवढी नव्हती. पण म्हणलं आता काय करायचं, तर सरांनी मला सांगितलं सातारा हिलचं रूट 1-2 वेळा मारा, बघा तुम्हाला जमतंय का. मग ते केलं तर तुम्हाला ते फार महाबळेश्वरचं 90 किलोमीटरचं अंतर काय फारसं अवघड नाही. एक दिवस सकाळी उठून माझे मित्र एक आहेत संतोष जगदाळे म्हणून, त्यांना घेतलं बरोबर आणि म्हणलं करू आपण, तुम्ही मला हायड्रेशन सपोर्ट द्या आणि थोडंसं बिबट्या वगैरे वरती घाटामध्ये असतो रात्री पहाटे वगैरे, तर तुम्ही मला थोडं सपोर्ट द्या, लाईटचा सपोर्ट द्या. ते आले माझ्याबरोबर. घाटामध्ये गेलो आणि पहिला पोहे नाक्यावरती राजधानी हिल चालू केलं. तिथून वरती गेलो, सातारा हिलचा जो टर्न अराउंड आहे तिथून माघारी आलो आणि परत नाक्यावरती आलो. नाक्यावरती आल्यानंतर परत दुसरा राऊंड मारला आणि दुसरा राऊंड मारल्यानंतर अजून वाटलं की अजून एनर्जी आहे, तिसराही राऊंड मारला. असे 60 किलोमीटर अंतर मी 6 तास 10 मिनिटात केलं. खूप कॉन्फिडन्स आला त्यावेळेला की आपल्याला 60 किलोमीटर अंतर आणि एवढ्या डिस्टन्सला, एवढ्या एलिव्हेशनला. साधारण त्यावेळेला माझं एलिव्हेशन 1200-1300च्या आसपास बसलं होतं. ओके. आमच्यामध्ये कसं असतं, एलिव्हेशन गेन नावाचा प्रकार असतो.
तुम्ही किती चढ मारलेला आहे. ओके. तर ते तुमचं माझं 1200-1300च्या आसपास आलं. म्हटलं 1200-1300 मला सहज होते म्हणलं मला 90 किलोमीटरचा काही अवघड नाहीये. त्यानंतर मग महाबळेश्वरला गेलो. महाबळेश्वरची रेस थोडीशी नवीन होती, फारसा सपोर्ट त्या ठिकाणी नव्हता, म्हणून मी माझ्या मित्रांना बरोबर घेतलं की म्हणलं सपोर्टला तुम्ही थांबा, किंवा हायड्रेशनला काय समजा काही मिळालं नाही तर तुम्ही त्याचं पाणी किंवा काय इलेक्ट्रोलाइट्स बाकी सगळं बरोबर आम्हाला सांगून तुम्ही बरोबर द्या. सरांनी सपोर्ट चांगला केलेला त्यावेळेला. आमच्या शिवस्पिरिटच्या ग्रुपचे मेंबर्स पण आमच्या बरोबर तिथे आलेले. तर रेस चालू केली. पहाटे 2 वाजता रेस चालू झाली ती महाबळेश्वरची. ऑल ओव्हर इंडिया जे अल्ट्रा रनर्स आहेत चांगले चांगले, म्हणजे ते लॉंग डिस्टन्स पळतात, म्हणजे 100 किलोमीटर, काय काय जण 200-200 किलोमीटर पळतात. बापरे. अशा मित्रांच्या त्या ठिकाणी ओळखी झाल्या. म्हणजे आपण ते असं सहज बोलत होते, अरे मैं पिछले साल 238 किलोमीटर भागा. 238 म्हणजे मला ते अगदी 90 म्हणजे आपण कसं शेमफुल वाटलं, काहीतरी अगदी आपण पळतोय म्हणून. म्हणजे ते सहजासहजी पळतात एवढ्या लॉंग डिस्टन्स. आपण जो विचार पण करू शकत नाही, हे लोक पळू शकतात. तसे लोकांशी माझ्या तिथं कॉन्टॅक्ट मध्ये आलो. कार्तिक जोशी म्हणून आहेत ऑल इंडिया चांगले एक अल्ट्रानर, त्यांचे ते माझे रूम पार्टनर होते त्या ठिकाणी. त्यांच्यावर बरं चांगल्या गप्पा झाल्या त्यावेळेला. मग सकाळची रेस आमची चालू झाली. रेस पहाटे 2ला चालू झाली. महाबळेश्वरच्या घाटामध्ये त्यांनी खाली आणलं. खाली आणल्यानंतर तिथून परत महाबळेश्वरमध्ये नेलं 25 किलोमीटर. त्यानंतर टापोळा रोडला गेलो. टापोळा रोडला गेल्यानंतर पहाटे 3-4ची वेळ असेल तर पूर्ण किर्र अंधार, कोणीही आसपास नाहीये. म्हणजे समोर कुठलं शॉप देईल किंवा काय येईल हे माहित नाहीये. डोक्याला फक्त एक लाईट लावलेली आहे छोटीशी, आणि अशा पळत होतो आम्ही. तिथून कांदाटी रोडला ते गेली मॅरेथॉन. त्यांचं कसं होतं की रोडला त्यांनी डायरेक्शनसाठी बाण लावले होते, काढले होते असे, त्यामुळे ते कळायचं की या साईडला जायचंय त्या साईडला जायचंय म्हणून. मग ते कांदाटी खोऱ्याच्या रोडला खाली गेलो आम्ही. खूप डीप आहे, म्हणजे खूप उतार आहे त्या ठिकाणी. त्या कांदाटी खोऱ्याच्या रोडला गेलो. तिथं एक पूल आहे, त्या पुलाच्या इथून टर्न मारला, परत माघारी आलो. वरती माघारी येताना अक्षरशः म्हणजे चालणंही शक्य नव्हतं, एवढा चढ होतो तो. परत वरती आल्यानंतर तिथून पुढे आम्हाला आमचं त्या ठिकाणी फक्त 56 किलोमीटर पूर्ण झालेले होते. तिथून पुढचे 90 मधले जेवढे अंतर राहिले ते कापायचं होतं. बॉडी तर पूर्ण ट्रेन झालेली, पहाट झालेली होती, साधारण 6-7 वाजले असतील. आता म्हणलं काय होत नाही आपलं, पण वॉक करून करत सुरू केलं. आणि परत एनर्जी म्हटलं आता काय नाही, काय होईल ते होईल, पण करायचं फिनिश. पण आम्ही आता शिवसरांच्या गायडन्समुळे काय होतं की सरांनी प्रॉपर प्लॅन दिला होता की एवढ्या वेळेत एवढं करायचं, एवढ्या वेळेत एवढं करायचं. पण मला असं कळलं की बऱ्यापैकी मी पुढे आहे सगळ्यांच्या. म्हणजे आमच्या एज ग्रुपमध्ये जे आहे, एज ग्रुप असतो म्हणजे बिलो 45 आणि अबो 45. माझा एज ग्रुप अबो 45 असल्यामुळं की मी बऱ्यापैकी त्या रेसमध्ये पुढे होतो, आणि माझं होईल मला असं वाटतं. आणि बऱ्यापैकी करता करता 60 झाले, 70 झाले. माझ्या एज ग्रुपमध्ये दुसरा जो होता तो कंटिन्यू मागच होता, म्हणजे साधारण 200-300 अंतर मागं होतं. माझे मित्र मागून येऊन सांगायचे, अरे 300 मीटर मागे तुमच्या, 400 मीटर मागे पळा. आता कशाला पडतोय म्हणलं, 70 किलोमीटर झाले, बॉडी तर थकलेली तर आहे, पण कसं ना कसं होईपर्यंत केलं. आणि शेवटचा फक्त एक 300-400 मीटर उतार होता. 10 तास आणि 38 मिनिटांमध्ये मी ती 90 किलोमीटरची बरोबर रेस पूर्ण केली. मी फिनिश केल्या दुसरा आला, माझा तिथे फर्स्ट नंबर आला. खूप छान वाटलं. म्हणजे 90 किलोमीटर पण आपण आपल्या एज ग्रुपमध्ये चांगल्या प्रकारे ट्रॉफी वगैरे चांगली मिळाली. सगळ्यांनी खूप छान कौतुक केलं. म्हणजे सरांचा, आमच्या शिवसरांचा किंवा शिवस्पिरिटच्या मेंबर्सचा सपोर्ट चांगला होता. सरांचं ट्रेनिंग एवढं प्रॉपर होतं. सरांचं कसं आहे आमच्या शिवस्पिरिट सरांचं की ट्रेनिंग असं आहे की तुम्ही तुमचं बॉडीची स्ट्रेंथ चांगली केली जाते. स्ट्रेंथ चांगली केल्यामुळं तुम्हाला कुठल्याही रेसेस पळणं सोपं जातं. स्ट्रेंथ ट्रेनिंगवर सरांचा भर जास्त आहे. ओके ओके. नुसतंच तुम्ही रेस पळायचे नाहीये, तुमचं स्ट्रेंथ चांगली वाढली पाहिजे. मग त्यामुळे ती महाबळेश्वरची रेस पूर्ण झाली. मग त्यानंतर मग कॉम्रेडसाठी आम्ही साधारण 5 जूनला गेलो. आणि साऊथ आफ्रिकेला त्यावेळेला आमची साधारण 17 मधून 10 जण गेलो आम्ही इथून मागच्या वर्षी. आणि ती पण रेस माझी चांगली फिनिश झाली. माझी त्यावेळेला 9.5 तासामध्ये पहिलीच रेस माझी पूर्ण झाली. 9.5 तासामध्ये. मग आता ह्या रेसेस पूर्ण केल्यानंतर, म्हणजे कॉम्रेडची रेस आपण 90 किलोमीटर पळून आल्यानंतरची आपली फिलिंग काय असते? कॉम्रेड्सला गेल्यानंतर सुरुवातीलाच असं वाटतं की आपण ज्या ठिकाणी तिथे जातो, एक्सपो असतो त्यांचा, त्या ठिकाणी इंटरनॅशनल रनर नावाचं एक हे असतं. आपल्याला एक इंटरनॅशनल रनरचा दर्जा त्या ठिकाणी मिळतो. आपल्याला खूप छान वाटतं. त्या ठिकाणी एक्सपो असतो, तुम्हाला ते खूप चांगला अप्रिशिएट करतात. एक्सपो मध्ये बिब वगैरे घेतल्यानंतर तुमचे जे त्यातले लेजंड लोक आहेत, म्हणजे जे काही काही लोकांनी 50 कॉम्रेड्स पूर्ण केलेले आहेत,
असे लोक भेटतात त्या ठिकाणी, त्यांचे ओळख होतात, त्यांचे अनुभव बघायला मिळतात, ऐकायला मिळतात. ते अनुभव एवढे चांगले असतात त्यांचे की तुम्ही असं पळा, त्यांचे डायरेक्शन चांगले चांगले मिळतात आपल्याला. आणि रेस सकाळी 5:30ला चालू होते कॉम्रेड्स नावाची. आम्ही मागच्या वर्षी डाऊन रन केलेली होती. डाऊन रन आणि अप रन हा 2 प्रकार असतात त्यामध्ये. पीटर मॅटिन्सबर्ग नावाचं एक शहर आहे, त्या ठिकाणी डाऊन रन चालू होते. ती म्हणजे उदाहरण असं द्यायचं म्हटलं तर आपल्या वरती महाबळेश्वरला चालू करायची आणि सातारामध्ये संपवायची. पण ते तेवढं सोपं नाहीये. त्यामध्ये पण एक 5 डोंगर आहेत. 5 डोंगर आहेत. 5 मोठे मोठे डोंगर आहेत आणि छोटे छोटे तर बोलायचे आहेत, एवढे डोंगर आहेत. एकही म्हणजे एक साधारण 2 ते 3 किलोमीटर असं सपाट कुठंच नाहीये. बर. कुठंही नाहीये, म्हणजे कंटिन्यू अपवर्ड किंवा डाऊनवर्ड, अप अँड डाऊन असं कंटिन्यू. ओके. ऍक्च्युली तो कॉम्रेड्सचा जो रूट आहे तो त्यावेळेला वर्ल्ड वॉर 1 मध्ये त्या ठिकाणी युद्ध झालं होतं मोठं. ओके. तो युद्धामध्ये तो वापरलेला रूट होता, त्याच्यामुळे तो त्याच रूटला ती मॅरेथॉन घेतली जाते. आणि काही काही ठिकाणी तर असे चढ आहेत की तुम्हाला यवतेश्वर सारखी चढ आहेत, काही ठिकाणी आपल्या अजिंक्यताऱ्यासारखे रोड आहेत. म्हणजे डाऊन म्हणताना पण असं लोक, मागच्या वर्षी असं झालं की साधारण 60-70 किलोमीटर झाले, अरे व्हेरी डाऊन, लोक म्हणतात चिटिंग चिटिंग, डाऊन नाहीयेच. नंतर 60 किलोमीटर नंतर सगळं डाऊन होतं पुढं. ओके. पण ती अशी डाऊन रन असते आणि अप रन असते. सकाळी 5:30ला चालू होते, लोक लाईनमध्ये उभे असतात, त्यांची नॅशनल अँथम होते, कोंबड्याचा मोठा आवाज येतो, कोंबडा आरवल्याचा तो झाला की त्यांचं बरोबर 5:30ला रेस चालू होते. तुमच्या स्पीडने लोक चालू करतात. मी रेस चांगल्यापैकी चालू केलेली मागच्या वर्षी, साधारण 50-60 किलोमीटर पर्यंत छान चाललो होतो. थोडंसं क्रॅम्प्स वगैरे मागच्या वर्षी आले होते मला, त्यामुळं 60 किलोमीटर नंतर थोडंसं पळणं मला अवघड झालं. तरी पण क्रॅम्प्स येऊन पण हायड्रेशन प्रॉपर करत 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 एक वेळ अशी आलेली की माझी होईल का नाही पूर्ण, किंवा एवढे मला क्रॅम्प एवढे झालेले आहेत की पायाचा दगड झालाय अक्षरशः. म्हणजे आपल्या क्वाड्रिसेप्स किंवा जे काम मसल्स आहेत त्याचा अक्षरशः कळत दगड झालाय. मी आता इथून पुढं पळणार कसं बसं मी 12 तासाचं फिनिश करेन किंवा काय करेन असं वाटायचं. पण सरांनी सांगितलं होतं, शिवसरांनी, की कसं कसं तुम्ही रिलॅक्सेशन करायचं, किंवा असं जर तुम्हाला काय झालं तर कशी बॉडी रिलॅक्स करायची. मग थोडं स्ट्रेचिंग केलं, थोडंसं रेस्ट घेतली आणि परत चालू केलं. आणि 9.5 तासामध्ये मागची रेस मी फिनिश केली. फिनिश करताना तुम्हाला सांगतो, ते एक प्रकारचं रोमांचकारी वातावरण असतं. शेवटचं एक 200 मीटरचं असतं, साईडनं लोक बसलेले असतात, कमॉन इंडिया कमॉन इंडिया असं लोक ओरडत असतात. तुमच्या हातामध्ये भारताचा झेंडा असतो, झेंडा घेऊन तुम्ही ती रेस फिनिश करत असता. आणि एक इतकं प्राऊड फिलिंग असतं की आपण आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी आपण रिप्रेझेंट करतो आपल्या इंडियाला. आणि आपण तिथं छानपैकी ही रेस पूर्ण केलेली आहे. एक मस्त फिनिश त्या ठिकाणी होतो. ज्यावेळी आपण ऍक्च्युअल रन करत असतो त्यावेळी बरेच विचार डोक्यात येऊन जातात ना. म्हणजे मी पण मॅरेथॉन्स केलेत, थोड्याशा 2-3 मॅरेथॉन झालेत माझ्या फक्त. पण काहीतरी विचार असतात आणि नंतर एक तंद्री लागते आणि तिथून पुढे मग ते जात राहतो आपण ऑटोमॅटिक. एवढ्या ज्या मोठ्या मॅरेथॉन्स आहेत, 90 किलोमीटर किंवा 70 किलोमीटर, 65 किलोमीटरचे अल्ट्रा मॅरेथॉन आहे, मग त्याच्यामध्ये डोक्यात काय चालू असतं? डोक्यात असं असतं की सुरुवातीच्या आम्ही जेव्हा स्टार्ट करतो एखादी मॅरेथॉन किंवा कुठलीही, तर त्यावेळेला असं डोक्यात एकच असतं की मला फिनिश लाईन गाठायची काही झालं तरी. म्हणजे कितीही बॉडी संपली, काही झालं तरी मला ही फिनिश लाईन गाठायचीच आहे, काय पण करून. पण खूप वेळा निगेटिव्ह विचारतात, आता नकोस, कशाला आलाय तिथं, कशाला पळतोय. पण एक ध्येय असतं आपलं की आपण आपल्या देशाला रिप्रेझेंट करतोय, किंवा आपण आपल्या आपण यासाठी प्रॅक्टिस एवढं छान केलेलं आहे, आपल्याला सपोर्ट चांगला आहे, आपल्याला गायडन्स एवढं सरांचाही गायडन्स, शिवसरांचा गायडन्स एवढं चांगला आहे, किंवा आपल्याला ऑल ओव्हर इंडियातले लोक किंवा मित्र आहेत आपले इंडियातनं, ते आपल्याला ट्रॅक करतायत आणि आपल्याला एक छान मेडल मिळवायचंय म्हणून आपल्याला फिनिश करायचे. कितीही त्रास झाला आपल्याला तरी ती मला ही रेस पूर्णच करायची. काही झालं तरी मला, म्हणजे संपलो तरी मी रेस पूर्ण करणार हे डोक्यात असतं. आणि एक स्ट्रॉंग विश्वास असा मनामध्ये असतो की मला ही काही झालं तर मी रेस पूर्ण करणारच आहे. त्याच्यामुळं ती रेस ऑटोमॅटिक पूर्ण होत जाते त्यावेळेला. पण ज्यावेळी वॉल हिट होते, म्हणजे मला काल काटे सर सांगत होते वॉल हिट होते, याच्याबद्दल सुधीर सरांना नक्की विचार म्हणून की वॉल हिट होते म्हणजे काय होतं. ऍक्च्युली वॉल हिट जे होते ना, तर त्यावेळेला कसं होतं, आपल्या वर्कआउट करताना किंवा आपण रनिंग करताना आपल्या शरीरामध्ये लॅक्टेट नावाचा एक घटक तयार होतो. तो लॅक्टेट नावाचा घटक जर आपण ओव्हर स्पीडिंग केलं, म्हणजे समजा स्पीड जास्त घेतलं किंवा काय घेतलं, किंवा आपली बॉडी डिहायड्रेट झाली, तर त्यावेळेला ते लॅक्टेट जास्त जमा झालं की
वॉल हिट होते की तिथून पुढे पळायलाच नको. संपला आता हा, सगळं. मी बस. म्हणजे गिव्ह करण्याची एक वेळ येते. मला आता हे मॅरेथॉन करायची नाहीये, मला हे सोडून द्यायचंय, मला हे नकोच आहे असं वाटतं. पण वॉल हिट झाल्यानंतर तुम्हाला तिथनं पुढं एखादं रेस पूर्ण करणं फार अवघड जातं. आणि त्यानंतर तुम्ही स्लो होता, बॉडी तुम्ही काय काय वॉक करायला लागता, मग वॉक रन करत करत हे करायचं, मग चढ आले की वॉक करायचा, उतार आले की थोडंसं रन करायचा. पण काही वेळेला अशी जिद्द मनात असते की म्हणजे मागच्या वर्षी तुम्हाला सांगतो अक्षरशः पायात इतक्या प्रचंड वेदना होत्या, त्या वेदना असताना मी 4:30-5 पळालेलो. म्हणजे 4:30-5 म्हणजे 4:30-5च्या पेसनी पर किलोमीटर 5 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे, असे या पेसने मी पळालेलो होतो त्यावेळेला. हो, म्हणजे कितीही वेदना असतील त्या वेदना सहन करायच्या, कारण आपल्याला टार्गेट समोर दिसत असतं. बरोबर ते बरोबर. टार्गेट मला अचीव्ह करायचंय किंवा मला ते ध्येय गाठायचंय, म्हणून मी ते रेस पूर्ण करणारच. मे बी एवढ्या सगळ्या मॅरेथॉन्स केल्यामुळं ती एक स्ट्रॉंग मेंटॅलिटी बिल्ट झाली असेल अगदी अगदी. की पहिल्यांदा करणारा मे बी फिनिश करत असेल किंवा असेल बस माझी संपली, मी नाही करणार. हो हो. पण आतापर्यंत आपण एवढ्या करतोय तर नाही, मला करायचंय आणि मला माहिती मी करू शकतो, हे होणार आहे, पण मी ह्याला पूर्ण उरणार आहे. अगदी बरोबर आहे. हा पाहिजे स्वतःमध्ये. हे जे लॉंग डिस्टन्स रेसेस आहेत ना, हा हा. तो बॉडीपेक्षा तुमच्या माइंडचा गेम जास्त आहे. माइंडचा गेम जास्त आहे. बरोबर. म्हणजे ज्याचं माइंड स्ट्रॉंग आहे तो तुम्ही कितीही किलोमीटर पळू शकता. म्हणजे तुम्ही बॉडी किती स्ट्रॉंग आहे ह्याला महत्व नाहीये, तुमचं मसल्स किती चांगले, तुमचं इंटरव्ह्यूज किती चांगलं आहे ह्याला महत्व नाहीये. ज्याचं माइंड स्ट्रॉंग तो कुठलीही रेस पूर्ण करू शकतो. मग ती माइंडची पॉवर वाढवण्यासाठी थोडंसं आम्ही योगा, प्राणायाम, मेडिटेशन हे जास्त करतो. ओके. सरांनी आम्हाला शिवसरांनी ब्रिदिंगचे एक्सरसाइज दिलेले आहेत. आठवड्यातून 3 वेळा 4 वेळा मी ब्रिदिंगचे एक्सरसाइज करतो. त्यानंतर रेस ॲझम्पशन नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे रेसच्या अगोदरच एक 10 दिवस 15 दिवस डोक्यात रेस पळून घ्यायची. बरोबर. मी ही रेस चालू केलेली आहे, 50 किलोमीटर झालेले आहेत, माझे 60 झालेले आहेत, 70 झालेले आहेत, माझे 90 पूर्ण झाल्यानंतर मला फिलिंग काय येते आणि त्यानंतर मी मेडल घालताना मला फिलिंग काय आहे हे मी अगोदर मनामध्ये ते पळून घेतलेलं असतं. त्याच्यामुळं सबकॉन्शियस माइंडला ते माहिती असतं की हे तू फिनिश केलेस, व्हिज्युअलाइज केलेलं असतं ते चांगलं. त्यामुळं ह्या रेसेस पूर्ण करणं तसं माइंड पॉवरवर सगळं गेम आहे. ह्या मॅरेथॉन्स रन करत असताना आपल्याला आहारामध्ये काय काळजी घेतली पाहिजे? म्हणजे मला विचारायचं आहे काय की जो तुम्ही डाएट इथे घेत असेल इंडियामध्ये, तो मे बी सगळा डाएट तुम्हाला आफ्रिकेमध्ये जाऊन पॉसिबल नाही होणार आहे. त्यामुळं मग ते सगळं मॅचअप कसं केलं होतं? सगळ्यात महत्वाचा हा भाग आहे की आहार तुमचा सगळ्यात महत्वाचा आहे. येस. ऍथलीटचा जो 30% पार्ट आहे इंडोरन्स मध्ये, म्हणजे 40% तुमचा एक स्ट्रेंथ ट्रेनिंग, तुमचं 30-40% हार्ट रेट आणि 30-40% तुमचं आहार हे महत्वाचं आहे. कारण खूप जण पळतात भरपूर पण आहार चांगला घेत नाहीत, हे खूप हे आहे. मग तुमचा प्रोटीन मध्ये पण डाएट कसा असतो की आमच्या प्रोटीनची रिक्वायरमेंट जी असते ती बाकीच्या सामान्य लोकांपेक्षा जास्त असते. बरोबर. म्हणजे 2 ग्रॅम प्रोटीन पर केजी. माझं समजा 60 किलो वजन आहे तर मला 120 ग्रॅम प्रोटीन खाल्ले पाहिजे रोजच्या रोज, जे की आपल्या नॉर्मल आहारात शक्य होत नाही. बरोबर. आमच्या ग्रुपमध्ये दिव्यानी निकम नावाचे डायटिशियन आहेत, त्यांचाही गायडन्स आम्हाला चांगला मिळाला. ओके. त्यांनी पण आम्हाला प्रॉपर डाएट प्लॅन्स दिलेले होते की तुम्ही दिवसातलं जे प्रोटीन डाएट आहे कसं घेतलं पाहिजे. पण नुसतं प्रोटीन घ्यायचं नाहीये, तुमचा जो बॅलन्स डाएट आहे तो तुम्हाला प्रॉपर केला पाहिजे. मग त्यामध्ये तुमचं हायड्रेशन, तुमचं वॉटर इंटेक चांगला झाला पाहिजे, तुमचं प्रोटीनचं व्यवस्थित गेले पाहिजेत, बरोबर कार्बोहायड्रेट्स पण तुमच्या रनिंगसाठी महत्वाचे आहेत. काही जण काय करतात, कार्बोहायड्रेट घेतच नाहीत. त्याच्यामुळं रनिंगसाठी काय लागतं, कार्बची गरज असते. बरोबर. कार्ब जर असतील तर तुम्ही प्रोटीनवर तुम्ही पळू शकत नाही, कार्बवर पळू शकता. मग कार्बची रिक्वायरमेंट पण तेवढी आहे, ती पण रिक्वायरमेंट तुमची डेलीच्या खाण्यामधून पूर्ण झाली पाहिजे. बरं, आता हा झाला आपल्या भारतातला आहार, आपला नेहमी खाताना झाला, पण तोच आहार तिथं करणं शक्य होत नाही खूप वेळा. बरोबर बरोबर. तर मागच्या वर्षी असं झालं की आम्ही ज्यावेळेला डाऊन रनला गेलो, सातारामधून 10 जण गेलो होतो, पण यावर्षी आम्ही 40 जण शिव स्पिरिटचे मेंबर तिथे गेलो होतो कॉम्रेड्सला. आपला ऑल ओव्हर इंडियातनं 40 लोक शिव स्पिरिट एका ग्रुपचे गेले होते. म्हणजे हे खरोखर विशेष आहे की एका ग्रुपचे एवढे लोक कधी जात नाहीत. तर आमच्या ग्रुपचे 40 लोक तिथे गेले होते. तर त्यामुळं आमच्या डायटिशियन जे मॅडम आहेत त्यांनी त्या तिथल्या हॉटेल्सशी कॉन्टॅक्ट करून, गुजराती एक हॉटेल आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आम्हाला आहारामध्ये रेसच्या अगोदर 4 दिवस काय लागेल, काय खाल्लं पाहिजे हे प्रॉपर तिथं त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की तुम्ही हे मागवा ते मागवा. आणि त्या लोकांनी आम्हाला त्या हॉटेलवर प्रॉपर ते पोहोचवलेलं सगळ्या गोष्टी
म्हणजे रेसच्या अगोदर तुमचा बटाटा लागतो, म्हणजे कार्ब लोडिंग असतं आमचं. इतर वेळेला एवढे कार्ब आम्ही घेत नाहीत, पण रेसच्या अगोदर 4 दिवस आम्ही भरपूर कार्ब घेतो. ओके. पण ते कार्ब कसे असतात, कॉम्प्लेक्स कार्ब असतात. म्हणजे सिंपल कार्ब म्हणजे काय झालं, साखर खाणं झालं किंवा तुमचं डायरेक्ट तुम्ही मिठाई खाल्ली, ते सिंपल कार्ब झाले. पण ते कॉम्प्लेक्स कार्ब म्हणजे तुमचे बटाटा आहे, रताळ आहे, भात आहे किंवा तुमचं पास्ता आहे, या गोष्टी त्या कॉम्प्लेक्स कार्ब मध्ये येतात. कॉम्प्लेक्स कार्ब काय करतात, तुमच्या मसलमध्ये साठून राहतात. सिंपल कार्ब वॉश होऊन जातात किंवा फॅटमध्ये रूपांतर होतं त्याचं. पण कॉम्प्लेक्स कार्ब हे शरीरामध्ये साठून राहतात. ते तुमच्या शेवटच्या आठवड्यामध्ये घेणं गरजेचं आहे. ते आम्हाला त्या ठिकाणी मिळालं. पोटॅटो मिळाला, राईस मिळाला, प्रॉपर कमी तिखटाचं जेवण मिळालं. त्यामुळे यावर्षी डाएट खूप चांगला होता. इव्हन नारळ पाण्याची आम्हाला तिथे अरेंजमेंट केलेली होती. पण नारळ कसे मिळतील त्याचं पण आम्ही इथून अरेंजमेंट केली होती. पण थोडंसं त्यावेळेला तिथं वादळ वगैरे आलं, त्यामुळे ते नारळ वगैरे आम्हाला मिळाले नाहीत. पण इथून आम्ही इंडियातून जाताना नारळ पाणी जे रेडी मिक्स मिळतं, तयार मिळतं पॅकमध्ये, ते घेऊन गेलेलो. म्हणजे मॅडमनी आम्हाला सांगितलं होतं की किती तुम्हाला नारळ पाणी घेतलं पाहिजे किंवा किती काय घेतलं पाहिजे, तेही सांगितलं होतं. त्याच्यामुळं 3-4 दिवस आम्ही नारळ पाणी घेणं किंवा पाणी किती घेतलं पाहिजे, रोजचं इंटेक किती पाहिजे. तुम्ही वर्कआउटला आलाय सकाळी तर तुमच्यावर पाण्याची बाटली बरोबर पाहिजे. तुम्ही दिवसभरामध्ये विसरून जाता, काय तिकडचं वातावरण थोडं थंड आहे, त्यामुळे पाणी इंटेक तेवढा होत नाही. पण मुद्दाम पाणी घेत राहा, बॉडी हायड्रेटेड ठेवा, जेणेकरून तुम्हाला रेसला काही त्रास होणार नाही. असं यावर्षी मॅडमनी प्रॉपर, म्हणजे इथलं खाणं तिथलं खाणं काही फरक पडला नाही यावर्षी. ओके ओके. बऱ्याचशा इंटरनॅशनल रेसेसचा मला अनुभव असा आहे की आम्ही रेडी टू ईट जे मिळतं तिथं जाऊन शिजवून गरम करून खायचं, असं खाल्लं जातं. पण त्याचा निश्चितपणे परिणाम आपल्या परफॉर्मन्सवर पडतो. म्हणजे जे प्रिझर्व्ह फूड असतं त्यात प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात किंवा हे वापरले जातात, त्याचा परिणाम आपल्या बॉडीवरती होतो आणि त्याचा इतका प्रॉपर तुमचा परफॉर्मन्स रेसला पडत नाही. जे की तुम्ही नॅचरली गरम करून खाता, म्हणजे ताजं आहे ते खाणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळं यावर्षी आम्हाला ते खूप छान मिळालं, अगदी गरम खायला मिळालं. त्यामुळे हे छान एकदम रेस आमची पूर्ण झाली यावेळेला. मला परत ह्या सगळ्या बॅकग्राऊंड मध्ये जायचंय. म्हणजे इतकं सगळं एखादा माणूस करत असतो, मग त्यावेळी त्याच्या घरून सपोर्ट मिळणं किंवा कुटुंबाकडून सपोर्ट मिळणं किती महत्वाचं आहे. कारण वेळ देता येत नाही कुटुंबाला, त्यांच्या पण गरजा असतात, त्यांची पण अपेक्षा असते की माझ्या वडिलांनी, माझ्या पार्टनरनी माझ्यासोबत असलं पाहिजे, माझ्या मुलानं बघितलं पाहिजे माझ्याकडं. आणि माझा मुलगा आज 42 किलोमीटरला जातोय, उद्या 90 किलोमीटरला जातोय, त्याची तयारी चालू आहे. यात कुठेतरी आपण सगळ्या गोष्टीकडे इक्वली वेळ द्यायला कमी पडतो. मग त्यात कुटुंबाचा रोल कसा असतो आणि तुमच्या बाबतीत तो कसा होता? अगदी बरोबर आहे. म्हणजे कसं आहे की कुठल्या रेसेस पूर्ण करायच्यात, दिसताना आम्ही दिसतो की आम्ही रेस पूर्ण करतोय, पण यात घराचा सपोर्ट जर नसेल तर तुम्हाला काहीही करता येत नाही. घरातल्यांचा स्ट्रॉंग सपोर्ट तुम्हाला असलाच पाहिजे. तुमचं जो डाएट आहे, तुमचं जे रेस्ट आहे किंवा तुमचं ओव्हरऑल सगळी खाण्यापिण्याची तयारी आहे ते इतकं प्रॉपर असणं गरजेचं आहे. तर त्याच्याशिवाय तुम्ही हे करू शकत नाही. तर माझी मिसेस याची काळजी घेते की तुम्हाला काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे. तिला माहिती आहे किंवा हे ह्यांना लागतं रोज. आदल्या 2-3 दिवस सांगितलेलं असतं की मला हे लागणार आहे, ते लागणार आहे, हे लागणार आहे. तिनं त्याची तयारी केलेली असते. इव्हन माझी मुलं जे आहेत ओम आणि श्रीराम, तर तेही छान मला सपोर्ट करतात. पप्पा तुम्हाला अंडी पाहिजेत, मी अंडी सोडून देतो. कारण एवढी अंडी खाल्ली तुमचा वेळ जाईल वारसा, ते तुम्हाला अंडी सोडून देतो. तुम्हाला इलेक्ट्रोलाइट करून द्यायचं, मी तयार करून देतो, हे करून देतात. माझे पप्पा माझे रिटायर्ड शिक्षक आहेत. ओके. तेही मला दूध गरम करून द्यायचं किंवा अगदी तुम्हाला लागलं कधी आम्हाला रेसच्या अगोदर राईस लागतो वगैरे, राईस करून द्यायचा किंवा काय लागेल ते. घरातल्यांचा सपोर्ट चांगला असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. मला घरातल्यांचा खूप चांगला सपोर्ट मिळाला. इव्हन माझी आई मागच्या वर्षी डायबिटीसनं गेली, म्हणजे खूप कॉम्प्लिकेशन्स गेली. तिचाही खूप सपोर्ट चांगला असायचा की ती मला रेसेसची तयारी करण्यापासून सगळ्या गोष्टी करण्यापासून खूप, म्हणजे अगदी मनापासून मदत करायची. तिला काळजी असायची की खूप वेळ म्हणायची करू नको तू, कशाला पडलाय तेवढा, कशाला करतोयस, पण सपोर्ट चांगला करायची. म्हणजे घरातल्यांनी सपोर्ट केल्याशिवाय हे 100% होत नाही. कारण यामध्ये काय होतं, एकंदर याच्यामध्ये थोडंसं घरातल्यांना आपण वेळ द्यायला कमी पडतो आणि ते थोडंसं कॉम्प्रोमाइज घरातल्यांनी ऍडजस्ट करून घेतल्याशिवाय आपण पडू शकत नाही. कारण घरातले काही वेळेला कसं होतं की तुम्ही करूच नका म्हटल्यानंतर आपण पुढे जाऊ शकत नाही. बरोबर. शेवटी त्यांना काळजीही असते आणि त्यांना असंही वाटतं की ह्याचा एक वेळ आहे, ह्याला एक करायचं आहे, ह्याला एक अचीव्ह करायचं म्हटल्यानंतर आपण सपोर्ट केला पाहिजे. बरोबर. इव्हन आमचा ओम जो लहान मुलगा आहे तो, पप्पा कम ऑन यू कॅन डू इट, म्हणजे अगदी पप्पा बेस्ट ऑफ लक, पप्पा. अगदी रेसच्या अगोदर आमच्या घरामध्ये केक कापले जातात,
ते केकवर लिहिलं असतं पप्पा सब 9 कॉम्रेड्स. म्हणजे छान असं सपोर्ट घरच्यांचा असल्याशिवाय या गोष्टी होऊ शकत नाहीत. म्हणजे मे बी असं म्हणता येईल की ही लोक जी सोबत असतात ना आपल्या, ती लोक सुद्धा आपल्या सोबत ती मॅरेथॉन मनानं पूर्ण करत असतात आणि हो. त्यांच्यामुळे आपण फिजिकली ती मॅरेथॉन त्या ठिकाणी 100%. पूर्ण करू शकतो. त्यांचं फार मोठं डेडिकेशन असतं. म्हणजे Yes, yes. ते डेडिकेशन असल्याशिवाय आपण या करू शकत नाही. बरोबर. आता लोकांना म्हणजे सातारमध्ये तर आहेच की एक मॅरेथॉन चळवळ सुरू झालेली आहे आणि हिल मॅरेथॉन म्हणल्यानंतर साताऱ्यातून बऱ्यापैकी लोक आता त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात, सहभागी होतात. स्वतःच्या फिटनेस बद्दल थोडे कॉन्शियस आहेत, पण काही जण मे बी आपला पॉडकास्ट पाहणारे असे असतील की ज्यांनी फिटनेस करायचा आहे, पण फिटनेस करायचंय म्हणजे नेमकं काय करायचंय, फिट राहायचंय, पण फिट राहायचं म्हणजे नक्की काय असलं पाहिजे हे माहिती नसतं. अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? यामध्ये 2 प्रकार येतात. एक तर तुम्ही जे जनरल पब्लिक आहे, ज्यांनी काही व्यायाम केलेलाच नाहीये, बरोबर बरोबर. पण मला असं वाटतं की मी इन्स्पायर झालोय, मला काहीतरी करायचंय, मला फिट व्हायचंय, असं काही लोकांना वाटतं. बरोबर. तर त्यांच्यासाठी मी सल्ला असा देईन, किमान 1 तास तरी तुम्ही कुठलाही व्यायाम करा, रनिंग करा, सायकलिंग करा, स्विमिंग करा किंवा काहीही व्यायाम करा, पण तुम्ही 1 तास का होईना त्या आपल्या स्वतःसाठी द्या. कारण स्वतःसाठी वेळ दिला तर तुम्हाला भविष्यामध्ये तुमचं आयुष्य हे सुखकर होणार आहे. कारण बघतो आम्ही अक्षरशः लोकांचे आजार झाल्यानंतर जी वाईट अवस्था होते ती म्हणजे न बघवण्यासारखी अवस्था लोकांची होते. म्हणजे अगदी यंग एज मध्ये मुलांना अटॅक यायला लागले, लोकांना अगदी कमी वयामध्ये डायबिटीस व्हायला लागलाय. याचं कारण म्हणजे काय होतंय की खाण्यापिण्याच्या सवयी, आहार व्यवस्थित नाहीये, व्यायाम नाहीये. बरोबर. मुलं काय होतात, जंक फूड्स, तुमचं फास्ट फूड्स याच्याकडे जास्त वळायला लागलेले आहेत. तर ते तुम्ही महत्वाचं टाळा. तर हॉटेलिंग पहिल्यांदा बंद करा. हॉटेलिंग जे तुमचं होतं कॉमनली, कारण तुमची घरची आई किंवा मिसेस तुमची जी करून देईल, घरामध्ये जे करून देईल, तुम्हाला काळजीने करून देईल, कदाचित त्याची चव कमी असेल पण तुमच्या शरीरासाठी ते चांगलं असेल. बरोबर. तर ते तुम्ही घरचं खावा शक्यतो. त्याच्यामध्ये पण तुम्हाला जर फिट राहायचंय, वजन तुमचं जास्त आहे, तर कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण थोडं कमी करा. कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय आहे, तर साखर महत्वाची टाळा. साखरेच्या ऐवजी कधी वापरलाच तर गुळ वापरा किंवा कमी साखरेचं, कमी गुळ टाकून चहा किंवा काय घ्यायचं असेल तर घ्या. शक्यतो गोड खाणं टाळा, कारण गोडानं तुमचं वजन पहिल्यांदा वाढतं. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे भात, भाकरी आणि चपाती याचं प्रमाण निम्म करा. जे खाताय त्याच्या निम्म करा. ओके. आपल्या महाराष्ट्रीयन लोकांची पद्धत कशी असते, एक ताट घ्यायचं, त्याच्यामध्ये एवढी मोठी भाकरी, एवढीशी भाजी, त्याचं प्रमाण उलट करा. नेमकं भाजी भरपूर घ्या, सॅलड जास्त खावा आणि त्यानंतर भाकरी खावा, त्यानंतर थोडासा भात खावा. हे जर तुम्ही प्रॉपर केलं तर मला असं वाटत नाही की फार फिट व्हायला त्याला काही फार मोठं डोकं लागतं, असं काही हे नाही, किंवा फार एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत. तुम्ही रोजच्या रोज 1 तास सकाळी व्यायाम केला, एक अर्धा तास 15 मिनिटं तुम्ही प्राणायाम केला, दिवसभरामध्ये तुम्ही जे काय खाताय त्या प्रत्येक गोष्टीचा तुम्ही विचार केला. म्हणजे मी हे जे खातोय, मी एक चहाचा कप घेणार आहे आता, त्यातून मला कॅलरी किती जाणार आहे, त्याचा बॉडीवरती परिणाम तेवढा किती होणार आहे, की मी वर्कआउट तेवढा केलेला आहे का, तर त्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही एक मोठा अर्धा किलोचे किंवा पावशेर तुम्ही गुलाबजाम खाल्ले, तर ते गुलाबजामचे कॅलरीज पचवण्यासाठी तुम्हाला साधारण 200-250 किलोमीटर पडलं पाहिजे. 200-250 किलोमीटर पडलं पाहिजे, तेवढा कॅलरी तुमच्या तुम्ही घेत असता. तुम्ही तेवढं पळणार आहे का? किंवा एखाद्या पार्टीला तुम्ही जाता, काय नाही छान लागते, मस्त लागते, त्या ज्या पार्टी जो देतो किंवा आपण एखाद्या ठिकाणी एखादे ट्रीट असते, एखादा समारंभ असतो, त्या ठिकाणी खायला जातो, त्यांनी छानपैकी पदार्थ केलेले असतात, पण ते किती खायचे किती नाही, माझ्या बॉडीवरती त्याचा परिणाम काय होईल, बरोबर, त्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. बरोबर आहे. आपल्याला काय वाटतं एखाद्या दिवशी खाल्लं म्हणजे काय होतं रे, हे असं नाहीये. तुम्ही खाणारा प्रत्येक घास किंवा प्रत्येक जे तुम्ही जेवण घेणार आहे किंवा काही आहार घेणार आहे, कुठं फास्ट फूड खाणार आहे, त्या प्रत्येकाचा बॉडीवरती परिणाम 100% होत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे जे तुम्ही तेल वापरताय किंवा आहारामध्ये तेलाचा वापर करताय, त्या तेलाच्या प्रत्येक कणाचा तुमच्या हृदयावरती परिणाम होत असतो. हळूहळू बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल तुम्ही साठवत असता किंवा हे करत असता. आता हल्ली तर तुम्हाला हार्ट डिसीज टाळायचं आहे तर तेल तुम्ही मिनिमम करा. आपल्या सगळ्यात महत्वाचं जे हार्ट डिसीज किंवा हृदयविकार वाढण्याचं कारण जे आहे ते आपलं वापरणारं तेल कुठलं वापरा हे नाहीये. तेल कढई तेल वापरतो, मी सफोला वापरतो, मी हे वापरतो, त्याला महत्व नाहीये. सफोला तेल किंवा हे तेल नुसती नावाला आहेत, सगळे तेल सारखेच, सगळे भाव आहेत. तुम्ही खाताना
तेलाचा वापर कमी करा, बेसिकली वापर कमी करा, ऑटोमॅटिक तुमचे हार्ट डिसीज कमी होतील. रोजच्या रोज प्राणायाम करा, चाला, आणि महत्वाचं कसं, फिट होण्यासाठी चांगले मित्र जोडा. तुमचे जे संध्याकाळचे मित्र आहेत ते संध्याकाळचे मित्र तोडा आणि सकाळचे मित्र जोडा. आपल्याला काय होतं, सोशलायझेशन पाहिजे म्हणून आपण मित्रांबरोबर जातो, पार्टी करतो, आपल्याला वाटतं मस्त 4 मित्र भेटले, मस्त मजा केली, त्याचा काही उपयोग होत नाही. तुम्ही सकाळी वर्कआउटला या, कुठलाही, मी म्हणतो रनिंगला या असं काही नाही, तुम्ही स्विमिंगला जावा. स्विमिंगला गेल्यानंतर पण तुम्हाला 4 मित्र चांगले भेटतात, त्यांच्या विचाराची देवाणघेवाण चांगली होते, बरोबर, आणि त्यानंतर तुमच्यात पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वर्कआउट किंवा व्यायाम केल्यानंतर तुमची व्यसनं सुटतात आणि व्यसनं करूच वाटत नाही. मी बघतो ना, आमच्या रनिंगमध्ये किंवा आमच्या फिटनेसच्या वर्ल्डमध्ये जवळजवळ 99% लोक निर्व्यसनी आहेत. 99% लोक निर्व्यसनी आहेत. कारण काय आहे की माहिती आहे की एखादा जर व्यसन करत असेल त्याचा बॉडीवरती माझा परिणाम काय होणार आहे, परफॉर्मन्स पडतच नाही त्या माणसाचा. ओके. साधी गोष्ट आहे की जो एखादा अल्कोहोल वगैरे घेतोय किंवा ऑकेजनली पण घेतोय त्याची परफॉर्मन्स आणि जो निर्व्यसनी आहे पूर्णपणे पहिल्यापासून त्याचा परफॉर्मन्स खूप फरक पडतो. ओके. हा, त्याच्यामुळे तुमचा परफॉर्मन्स चांगला पाहिजे किंवा तुम्हाला फिटनेस चांगला पाहिजे तर तुम्ही व्यसन महत्वाचे सोडा. क्वचित ऑकेजनली महिन्यात एकदा घेतो, 2 महिन्यात एकदा घेतो, तेही व्यसनच आहे, त्याच्यामुळे तेही टाळा. तुम्ही, मी जसं सांगितलं ते सकाळच्या चांगल्या मित्रांमध्ये हे राहावं, संध्याकाळच्या मित्रांपेक्षा सकाळचे मित्र, त्याच्यामुळे तुमचं दिवसभर तुमची एनर्जी पण चांगली टिकून राहते. बरोबर. म्हणजे तुम्हाला सांगतो, मी सकाळी 4, 4:15, 4:30 उठतो, तेव्हाही मी फ्रेश तेवढाच असतो, आणि संध्याकाळी मी दवाखाना करून माझा येतो, तर आल्यानंतर मी झोपताना साधारण 10:30-11ला झोपेन, तेव्हा 11 वाजता झोपताना किंवा 10:30 वाजता झोपताना मी त्याच एनर्जीनं फ्रेश असतो. म्हणजे दिवसभर काम करून सगळं करून मला फ्रेश तसं राहता येतं. म्हणजे माझं आता वय 48 आहे, तर माझा गेले 25 वर्ष दवाखाना मीडियामध्ये आहे. तर इतके वर्ष दवाखाना करून म्हणजे असं कधी प्रवास रोजचा मी ड्रायव्हिंग करून जातो, ड्रायव्हिंग करून माघारी येतो, थकल्यासारखं कधी वाटत नाही, किंवा दुसऱ्या दिवशी उठून मला असं उठायचं आहे किंवा कसं उठू, मला कसं म्हणजे शरीर नको म्हणते आता, असं कधी झालेलं नाहीये. उलट असं होतं की वर्कआउट समजा रेस्ट असते आम्हाला आठवड्यातून एकदा किंवा काहीतरी आराम वगैरे असतो, पण त्या रेस्टच्या दिवशी पण मला झोपू वाटत नाही. ऑटोमॅटिक 5 वाजता जाग येते किंवा मिसेस उठवतेच, उठा जायचंय, उठून मग काही नाही, बाहेर पडायचं नाही तर घरामध्ये ब्रिदिंगची एक्सरसाइज करेन, प्राणायाम करेन, योगा करेन, पण काहीतरी केलं पाहिजे, ऍक्टिव्हिटी केलीच पाहिजे. येस. या सगळ्यामध्ये तुम्ही वारंवार उल्लेख करत होता तो म्हणजे शिवसरांचा. हो. तर शिवसर आणि तुमचे आणखीन कोण कोचेस होते का की ज्यांनी तुम्हाला म्हणजे एक रॉ प्रॉडक्ट होतं जर फिनिश प्रॉडक्ट होण्यासाठी मदत केली, असे कोण कोण लोक होते? महत्वाचं म्हणजे मला इंजुरी मधून बाहेर काढणं किंवा मला माझ्या एकंदर फिटनेसच्या जर्नीमध्ये चांगल्या प्रकारे आणण्यासाठी शिवसर कारणीभूत आहेत. म्हणजे शिवसरांनी अगदी पहिल्यापासून चांगली मदत केली. त्यांचे जे वर्कआउट, त्यांचे व्यायामाचे प्रकार खूप खूप छान होते. दुसरी गोष्ट म्हणजे कॉम्रेड्स या मॅरेथॉनसाठी काय होतं की लॉंग रन असतो आमचा 65 किलोमीटरचा. तो रन करण्यासाठी बरेच जण लोणावळा किंवा कलकत्त्याला एक मॅरेथॉन आहे तर त्या ठिकाणी जातात 65 किलोमीटरचं लॉंग रन करण्यासाठी. पण सर म्हणाले की 65 किलोमीटर तिकडे पळण्यापेक्षा आपण सातारमध्येच मॅरेथॉन करूया ना. सरांनी डोक्यात घेतलं मागच्या वर्षी की आपण कास अल्ट्रा नावाची एक मॅरेथॉन सातारमध्ये घेऊया. तर तुम्हाला सांगतो ऑल ओव्हर इंडिया यावर्षी साधारण 400 ते 450 लोक त्या 65 किलोमीटरच्या मॅरेथॉनसाठी आलेले होते. 65 आणि 50 किलोमीटर 2 अंतर असतं, त्यामध्ये बरेचसे जे कॉम्रेड्स लोक जातात ते लोक 65 किलोमीटर पळतात. तर ती मॅरेथॉन या ठिकाणी अतिशय सुंदर मॅरेथॉन सरांनी घेतली होती. बऱ्याचशा ज्या अल्ट्रा रेसेस आहेत त्या ठिकाणी लोकांना सपोर्ट चांगला मिळत नाही. म्हणजे पाण्यात हायड्रेशन चांगलं मिळत नाही लोकांना. काही वेळेला खूप 2-10 किलोमीटर कोणी नसतं मध्ये आधी सपोर्ट करण्यासाठी. तसं बघता कास अल्ट्राला दर 2 किलोमीटरला, दर 3 किलोमीटरला हायड्रेशनचा पॉईंट होता महत्वाचा. आणि अख्ख्या रोडवर त्यांनी गाड्या ठेवल्या होत्या. म्हणजे ऍक्च्युली रेस रात्रीच असते, रात्री 12 वाजता चालू होती रेस. 12 वाजता रेस चालू झाल्यानंतर सकाळी साधारण 9 वाजेपर्यंत ही रेस असते. तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कासच्या जंगलामध्ये पळायचंय तर त्या ठिकाणी बिबटे आहेत, वेगवेगळे जंगली शॉपत आहेत, त्यांच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून तुम्हाला कंटिन्यू जवळजवळ प्रत्येक रनरच्या मागं एक गाडी किंवा एक सायकलिस्ट किंवा कोण ना कोणतरी सपोर्ट तुमच्या आला. असं कधीही झालं नाही की 65 किलोमीटर मध्ये कोणी नाहीये. तर सरांनी इतकी छान अरेंजमेंट केलेली होती. आणि शिवाय आपली जी शिव स्पिरिटची टीम आहे सगळी, तर तुम्हाला सांगतो
ऑनलाईनचे आणि ऑफलाईनचे लोक तर सातारमधले आहेत बरेचसे, बरोबर. म्हणजे सरांच्या अंडर आहेत ते, तर तेही लोक होते. पण लोक ऑनलाईन असलेले म्हणजे जी गोव्यामध्ये आहेत माणसं, ती लोक सपोर्टला आली होती. बापरे. कोल्हापूरमधनं लोक त्या कास अल्ट्राच्या मॅरेथॉनसाठी, म्हणजे जे टीम मेंबर्स आहेत ते इथं सपोर्टसाठी आले आहेत फक्त. म्हणजे रात्रभर उभं राहायचं नुसतं, 12 वाजल्यापासून 11 वाजल्यापासून रात्री 11 ते दुसऱ्या दिवशी 9 पर्यंत एका ठिकाणी पाणी देत उभं राहायचंय फक्त. यासाठी लोक आली होती. म्हणजे इतकी छान सरांनी मॅरेथॉन घेतली होती. आणि सरांचं कसं असतं, सरांचं मोटिवेशन चांगलं असतं. कर रे, होतं हे 100%, 100% तुझं होईल, हे सरांचं मोटिवेशन चांगलं असतं. त्यामुळे आमच्या ह्या मॅरेथॉन चांगल्या पूर्ण होतात. आता सर आपल्या पॉडकास्टच्या शेवटच्या एका प्रश्नाकडे येताना मला तुम्हाला विचारायचं आहे की ऍक्च्युली 2 प्रश्न आहेत. त्यातला पहिल्यांदा हा विचारेन की आतापर्यंत म्हणजे तुम्ही सांगितलं की आयर्नमॅन झाल्या, हाफ मॅरेथॉन झाल्या, यात एकूण अचिव्हमेंट्स काय काय केल्यात तुम्ही, कुठे कुठे स्वतःला प्राऊड फील करून घेतले? तर यात महत्वाचं कसं आहे की ह्या माझ्या जर्नीमध्ये फुल आयर्नमॅन जी माझी झाली ती मला खूप प्राऊडफुल होती. त्यानंतर माझी कॉम्रेड्स मॅरेथॉन झाली, ती पण खूप छान झाली, दोन्ही कॉम्रेड्स. पण कॉम्रेडच्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला सांगतो प्रयत्न खूप केले. म्हणजे आपल्याला लॉंग डिस्टन्स पळायचं आहे किंवा आपल्याला एवढं हिलला पळायचं आहे महत्वाचं. तर मी जरंडेश्वर आपला आहे, तो जरंडेश्वर कंटिन्यू 4 वेळा मारलेला आहे. म्हणजे कुठून? 2 तास 50 मिनिटांमध्ये खालून चालू करायचा जरंडेच्या पायथ्याला, वर जायचं, परत खाली यायचं, असं एकाच दमामध्ये 4 वेळा मारलेलं आहे जरंडेश्वर. त्यानंतर सातारा हिलचा रूट 3 वेळा मारलेला आहे एका वेळेला. आपल्या जानाईमाळ्याच्या पायऱ्या ज्या आहेत त्या कंटिन्यू 5 वेळा मारलेल्या आहेत. बापरे. कंटिन्यू 5 वेळा मारलेल्या आहेत. त्यावेळेला एक मला म्हणजे ते एक अचिव्हमेंट झाल्यानंतर आपल्याला स्वतःला प्राऊड फील होतं. आणि सगळ्यात महत्वाचं मला एक सांगायचं आहे की पुण्यामध्ये एक SRT नावाची एक मॅरेथॉन होते, सिंहगड, राजगड, तोरणा. ते तिन्ही गड तुम्हाला एका वेळेला करायचे. सिंहगडच्या पायथ्यालाही मॅरेथॉन चालू होते. मला असं वाटलं नव्हतं की त्यावेळेला मी गेलो होतो मागच्या एक डिसेंबरच्या मी 7-8 तारखेला पूर्ण केली ती. तर ती SRT नावाची मॅरेथॉन असते. मला अवघड वाटली नव्हती सुरुवातीला. सर म्हणले जा तर होईल, करेल काय, करून तरी एक एक्सपिरियन्स. मी सिंहगडच्या पायथ्याला ती मॅरेथॉन चालू झाल्यानंतर सिंहगड चढायचा आहे तुम्हाला अख्खा. तो चढल्यानंतर सिंहगड तुम्हाला मागच्या साईडला उतरायचा आहे. बरोबर. तर मागच्या साईडला उतरताना त्या गडाच्या कडेकडेनी छोटीशी पाऊल वाटे, जिथं खाली दरी आहे, त्या दरीच्या शेजाऱ्याने तुम्हाला पळायचं आहे. तर पुढे गेल्यानंतर इतकं अवघड आहे ते की झुडपं आहेत पूर्णपणे. अशी झुडपं अशी आहे की तुम्हाला उभं राहता येत नाही त्या ठिकाणी, वाकून पळायचंय. असं जवळ 7 ते 8 किलोमीटर पळत पळत जायचंय खालीनं, त्या झाडांच्या खालनं. आणि त्यानंतर तो सिंहगड खाली उतरायचा. उतरताना त्यांनी रोप्स लावलेल्या होत्या. त्या रोप्सच्या साईडने खाली उतरायचं. आपण विंझर या गावामध्ये उतरतो. विंझर या गावात उतरलो, तिथून पळत जायचं. ते आपण राजगडच्या पायथ्याला जायचं. राजगडच्या पायथ्याला एक त्यांचा स्टेशन असतो. पहिला स्टेशन असतो तो सिंहगडच्या वरती असतो. दुसरा स्टेशन म्हणजे सपोर्टचा असतो तो. दुसरा स्टेशन असतो तो राजगडच्या पायथ्याला असतो. राजगडच्या पायथ्याला गेल्यानंतर मी कधी राजगडला गेलोच नव्हतो. म्हणलं गड बघून तरी येऊ कसे येते. पण मला अतर्क्याने म्हणजे ते राजगड चढायला लागलो. अक्षरशः सांगतो म्हणजे दुपारचे 12 वाजले होते. तापमान अंदाजे 40 डिग्री सेल्सिअस होतं. पण कसा तरी आम्ही चढलो तो गड. म्हणजे इतकं हार्ड वाटलं. ते गड वरती चढल्यानंतर त्यांचे जे बुरुज आहेत ते बुरुज सगळे त्यांचे क्रॉस करायचे आहेत. म्हणजे प्रत्येक थांबायचं, जाऊन यायचं नाही, त्याचे सेन्सर्स आहेत मध्ये. त्या ठिकाणी ते बुरुज क्रॉस करायचे. ते क्रॉस केल्यानंतर राजगडच्या एका पॉइंटला आलो. त्यांना म्हणलं पुढे रूट कसा आहे. तो म्हणले समोर तोरणा दिसतो ना लांब, तो छोटासा एवढासा, तिथं जायचंय म्हणलं. अरे 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 म्हणलं तर काय खरं नाही. म्हणलं संपले आता, कारण दुपारचे 1-2 वाजले होते. आणि त्यांचं कसं असतंय, कटआउट असतात. 2-2.5 वाजता तुम्ही 53 मधले, आमची 53 किलोमीटर मॅरेथॉन होती. तर 53 किलोमीटर मधले डिस्टन्स जे आहे ठराविक, ते तुमचं 2-2.5च्या पूर्ण झालं पाहिजे, तर तुम्हाला पुढे जाऊन देतात. ते नाहीतर कट करतात, डिस्क्वालिफाय. तर ते अक्षरशः जंगलातनं खास खडक्यातनं ती वाटे पूर्णपणे. म्हणजे कुठलाही तुम्हाला सपोर्ट नाहीये, लाईफचं तुम्हाला गॅरंटी नाहीये. म्हणजे असं उतरायचं खाली, घसरत जायचं खाली, परत झुडपांना पकडत जायचं, खड्ड्यात जायचं, दरीत जायचं, दरीतनं वर चढायचं, असा तो रूट आहे. आणि त्यात पण तुम्हाला तुमचं स्पीड मेंटेन करायचंय, अशी ती मॅरेथॉन आहे. आणि असं करत गेलो आणि साधारण तोरणा समोर दिसत होता. खूप उंच असं वाटत होतं तोरणा खतरनाक आहे. आणि त्याच्या पायथ्याला बसलो होतो. मी, एक माझे मित्र सातारमधले संजय ढाणे नावाचे, ते मी बरोबर होतो. आणि सरांना म्हणलं काय आता खरं नाही, म्हणलं काय होत नाही, म्हणलं सर होते. आणि म्हणलं मला 5 मिनिटं रेस्ट द्या.
मी मस्तपैकी 5 मिनिटं थांबलो आणि शवासन घेतलं मस्तपैकी, बॉडी रिलॅक्स केली. आणि तसंच की छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, एक आरोळी ठोकली आणि पळायला चालू केलं. आणि तो तोरणा चढताना मागच्या साईडने चढायचं, तोरणा पुढच्या साईडने चढत नाहीये, बरं, मागच्या साईडने चढताना तर ते इतकं डेंजरस आहे. तर त्या असा 7 मजली बिल्डिंग असते, ती अशी खडी चढाई आहे पूर्णपणे, आणि तिथं सपोर्ट पण काही नाहीये. एका ठिकाणी तर असं आहे, दरी आहे, दरीच्या मध्ये शिडी लावलेली आहे अशी आडवी, त्या शिडीवरून असं 2 हाताला धरत धरत वर जायचं, ज्या ठिकाणी तुमची बॉडी पूर्णपणे ड्रेन झालेली आहे. दुपारचे 4-5 वाजलेत आणि हायड्रेशनला काही नाही, मागे बॅग आहे, त्या बॅग मध्ये थोडंसं पाणी राहिलेलं आहे. तर अशा अवस्थेमध्ये तुम्ही ते शिडी चढायचं, कसं बसं वरती यायचं. तर तिथं गेल्यानंतर आम्हाला मी म्हटलं झाला का, तोरणा आला का, नाही म्हणले हे बघा वरती अजून 5 टप्पे आहेत. अरे म्हणले काय खरं नाही आता. आणि कसं बसं करत त्या तोरणाच्या वरती गेलो. आता वाटलं तोरणा चढल्यानंतर सगळं संपलं आता. म्हणलं तर तोरणा उतरायला म्हणजे काय पायऱ्या असेल, सोपं असेल, पण तोरणा उतरताना पण कठीण आहे. तसाच आहे, तसाच एकदम अवघड आहे तो. कसं बसतं आम्ही तोरणा उतरला आणि माझी 10 तास 40 मिनिटांमध्ये ही SRT अल्ट्रा नावाची मॅरेथॉन पूर्ण झाली. खूप प्राऊड फील झालं. आणि तुम्हाला सांगतो आश्चर्य की SRT अल्ट्राच्या आदल्या आठवड्यामध्ये मी फुल मॅरेथॉन केली होती, पुणे मॅरेथॉन. 42 किलोमीटर पळाल्यानंतर तुम्हाला 15 ते 20 दिवस पूर्ण रेस्ट लागते. पण मी आदल्या आठवड्यामध्ये पुणे मॅरेथॉन केली आणि पुढच्याच आठवड्यामध्ये SRT अल्ट्रा मी पूर्ण करून दाखवली. हे केवळ आणि केवळ शिव सरांच्या आणि शिव स्पिरिटच्या टीममुळे शक्य झालं. तेवढं हो, बाकी ह्याला म्हणजे मी आयुष्यामध्ये कधी विचार करून केला नव्हता की मी हे एवढं काय पूर्ण करू शकेल, पण मी सहजासहजी ते अचीव्ह केलं. म्हणजे असं काय तिथं फारसंही वाटलं नाही की मी करेन का नाही, होईल का नाही, ते सहजासहजी मी ते पूर्ण करू शकलो. आता खरंच शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे, हा पॉडकास्ट बघून काही जण इन्स्पायर होतील, काही जण जी माझ्यासारखे आहेत की ज्यांनी कास अल्ट्राचा फॉर्म भरलाय, कास हिलचा फॉर्म भरलाय आणि थोडीफार तयारी सुरू आहे, अशा लोकांना तुम्ही काय सांगाल की बाबा ह्या मस्ट गोष्टी आहेत बरं का, ह्याच्याकडे थोडंसं ध्यान द्या, नाहीतर तुम्ही मॅरेथॉन पूर्ण कराल पण मॅरेथॉन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पूर्णच व्हाल, त्यासाठी तुम्ही काय? हा अगदी चांगला प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाचा माझा सल्ला असा आहे की सगळ्यांनी आपल्या ओव्हरऑल गोष्टी सगळ्या आहेत, सगळ्यात महत्वाची रेस्ट, बॉडीला रेस्ट गरजेची आहे, तुमची झोप प्रॉपर असणं गरजेचं आहे. झोप जेवढी चांगली तेवढी तुमचा परफॉर्मन्स चांगला पडेल. बरोबर. काही जण काय होतं 12-1 वाजता येतात, 12 वाजता झोपतात आणि सकाळी परत 4-5 उठून परत पळायला चालू करतात. त्याचा उपयोग बिलकुल नाहीये. तुमची बॉडी हळूहळू तुम्ही हार्टला त्रास देता. काही वेळेला काही मॅरेथॉन मध्ये असंही झालं की लोक जागेवर पण गेलेले, जागेवर गेलेत. बरोबर. याचं महत्वाचं कारण बघता 2 गोष्टी आहेत, एक डाएट आणि विश्रांती प्रॉपर जर नसेल तर तुम्हाला यामध्ये त्रास होऊ शकतो. सगळ्यांनी आहारावर लक्ष द्या, प्रोटीनयुक्त व्यवस्थित आहार खावा, बॅलन्स डाएट खावा, हायड्रेशन चांगलं ठेवा महत्वाचं. तिसरी गोष्ट म्हणजे विश्रांती चांगली घ्या, माइंड फ्रेश ठेवा, प्राणायाम करा महत्वाचा. तुमचा हिल रनिंगसाठी तुम्हाला काय गरजेचं आहे, तुमचा हार्ट रेट कमी पाहिजे. बरोबर. जर तुम्ही कमी हार्ट रेटला तुम्ही चांगलं पळाल तर तुमचं हिल रनिंग चांगलं होईल. हिल रनिंगसाठी तुम्हाला ट्रेनिंग महत्वाचं आहे, नुसतं पळू नका. बरोबर. बरेच जण काय करतात, नुसते पळतात, उठायचं पळ सुटायचं, त्याचा उपयोग नाही. रोज आठवड्यातनं 5-5 दिवस 6-6 दिवस लोक पडतात. तर आमच्या ट्रेनिंगमध्ये असं नाहीये, 1-2 ते 3 दिवस ट्रेनिंग आहे. तुम्ही बाकी तुमचं ट्रेनिंग असेल, बॉडी वेट ट्रेनिंग करा, नसेल तर जिम करा. तर जिममुळे पण तुमचे मसल चांगले बिल्ड होतील. तर मसल तुमचे चांगले बिल्ड झाले ट्रेनिंगमुळे तर तुम्हाला इंजुरीज होणार नाहीत. इंजुरीज होण्यामागं मेन कारण 2 आहेत. एक पहिली गोष्ट म्हणजे तुमचा आहाराचं कमतरता, दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं मसलचा विकनेस. या 2 गोष्टी असेल तर इंजुरी 100% होतातच. ओके. त्यामुळे माझा सल्ला असा आहे की तुम्ही ओव्हरऑल गोष्टी बघा, फक्त रनिंग बघू नका. आहार, तुमचा विहार, तुमचं निद्रा, तुमचं ओव्हरऑल तुमचं स्ट्रक्चर कसं आहे. आणि महत्वाचं सगळ्यात आहे की कधीही दुसऱ्याची कॉम्पिटिशन करू नका. स्वतःशी. हा माणूस पळतोय 2 तासाचा पळतोय, मला काय अवघड आहे, मी 2.5 तासाच्याच करणार, मला हे मेडल पाहिजे, असं नाहीये. मी माझ्यासाठी फिनिश करणार, मी माझ्याशी कॉम्पिटिशन करेन. माझ्या मागच्या वर्षी टायमिंग किती आहे, 1 तास 59 मिनिटं आहे, मी 1 तास 58 मिनिटं करेन, तरी मला चांगला आहे. तो माझा मित्र फिनिश केला चांगला. अरे कसं आहे, प्रत्येक जण वेगळा आहे. इथं प्रत्येक जण येणारा हा वेगळा आहे. त्याच्यामुळं तुम्ही प्रत्येकाचं कुणाशी कंपॅरिझन करू नका, स्वतः बघा. म्हणजे स्वतःचे मी म्हणतो की मी तर कायम ठरवतो की माझ्या कॉम्पिटिशन कोणाशी आहे, फक्त स्वतःशी आहे. माझं दुसऱ्याशी कुठल्या मित्राची कॉम्पिटिशन नाही. मला उलट बरं वाटतं. यावर्षी थोडं काय झालं की माझं कॉम्पिटिशन मध्ये टायमिंग चांगलं पडलं नाही एवढं.
म्हणजे यावर्षी पण क्रॅम्प आले, पण लवकर क्रॅम्प आले. आणि यावर्षीची जी अपरण होती ती थोडीशी खूप अवघड होती. म्हणजे तुम्हाला सांगायचं थोडक्यात म्हणलं तर यवतेश्वरचा घाट तुम्हाला 80 किलोमीटर चढायचा आहे नुसता. अशा नावाची अपरण आहे ती. बापरे. हा, काही तर थोडंसं फ्लॅट असेल, पण 80 किलोमीटर तुम्हाला अक्षरशः चढ चढायचं आहे. शेवटचे 7 किलोमीटर तुम्हाला फक्त उतारायचे त्या ठिकाणी. अशी अपरण नाही ती. फार 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 टफ आहे. तर त्यामध्ये मला क्रॅम्स खूप आले, त्यामुळे टायमिंग उशिरा पडलं. पण ठीक आहे, पण मला त्याचं काही नाही वाटलं. पण माझ्या ग्रुपमधले काही लोक 8 तास 22 मिनिटात आले, 8 तास 47 मिनिटात काही लोकांनी केलं, पहिल्यांदा करणारे लोक. माझ्या मित्रांचं, जवळच्या मित्रांनी 9 तास 40 मिनिटात केली. त्यानं जो 100 मीटर पांढरा जो आहे यश मुचंडी, त्यांनी तर अक्षरशः 9:40 मध्ये केली. आजारी असताना आमच्या लोकांचे परफॉर्मन्स चांगले पडले. इंजुरीमध्ये असलेले अजित निकम वगैरे आहेत, त्यांनी पण चांगली फिनिश केली. म्हणजे नवीन नवीन लोक आहेत, डॉक्टर मयूर फरांदे, अशी लोकांनी चांगल्या टाइम मध्ये फर्स्ट टाइम फिनिश केली. म्हणजे ज्यांचा काही इंडोरन्स नव्हता आमच्या ग्रुपमध्ये. सातारामधून आता अनिरुद्ध पोतेकर नावाचे आमचे आहेत, ऍडव्होकेट उदय घोरपडे नावाचे आहेत, त्यांनीही चांगली फिनिश केली. अल्मास मुलानी नावाच्या आमच्या मॅडम आहेत सातारामधल्या, त्यांनीही यावर्षी कॉम्रेड्स चांगली फिनिश केली. म्हणजे आमच्या ग्रुपमधून सगळ्या सातारामधून पण चांगल्या लोकांनी फिनिश केली, याचाही मला आनंद चांगला वाटतो. म्हणजे आपल्याला दुसऱ्याचा प्राऊड फील झाला पाहिजे की माझ्या मित्रांनी फिनिश केली किंवा माझ्या ग्रुप मेंबरने फिनिश केली ना, मला खूप छान वाटते. ओके. डॉक्टर साहेब, तुम्ही आलात आणि तुमची ही जी कॉम्रेडची इन्स्पायरिंग जर्नी आहे ती आमच्यासोबत शेअर केलीत. बरेच इन्साइट्स मिळाले आणि माझ्या डोक्यात पण चालू होतं की हा ठीक आहे, आता मॅरेथॉनमध्ये ह्या गोष्टी काळजी घेतली पाहिजे, डाएटमध्ये आपण ह्या गोष्टी बघू शकतो, मुळात कन्सल्ट केलं पाहिजे आधी, स्वतः सगळं ठरवून जमणार नाही. आणि बऱ्याच इन्साइटफुल गोष्टी मिळाल्या. सो तुम्ही आलात आणि वेळ दिलात यासाठी तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद.